नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज 19 सप्टेंबर शुक्रवारी आज जी टेस्ट झाली ती पूर्ण फेब्रुवारी महिन्यावर आधारित होती आणि ही जी फेब्रुवारी महिन्याची 2025ची जी चालू घडामोडीची टेस्ट आहे त्याचं काय करणार आहे, आज आपण डिस्कशन करणार आहे। जे विद्यार्थी टेस्टला होते त्यांचंसुद्धा सहर्ष स्वागत आणि जे नव्हते आणि त्यांनी काय करायचं आहे, फक्त ह्याचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न काय करायचे लिहून काढायचे आहेत आणि ते पाठ करायचे आहेत। त्यांचंसुद्धा सहर्ष होते जे टेस्टला त्यांचं आणि जे नव्हते आणि फक्त टेस्ट एक्सप्लेनेशन बघत आहेत त्यांचंसुद्धा आपल्या व्हीएमएन स्टडी ग्रुपतर्फे मी आपल्या पृथ्वी सिरीजमध्ये आपलं काय करत आहे, सहर्ष स्वागत करत आहे। आजची जी टेस्ट होती त्या टेस्टमध्ये पहिला प्रश्न जो होता तो पहिला प्रश्न होता, आता हा गाजलेला विषय आहे लक्षात घ्या, एक राष्ट्र एक निवडणूक, ठीक आहे। या संदर्भात एक समिती जी आहे ते एक समिती नेमण्यात आलेली आणि ती समिती होती, ती समिती कोणती होती तर रामनाथ कोविंद यांची समिती होती। प्रश्न काय आहे का, एक राष्ट्र एक निवडणूक या संदर्भात 129वे घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत कधी मांडले गेले, हा प्रश्न आहे। तर लोकसभेत कधी मांडलं गेलं आणि हा फेब्रुवारी महिन्याचा प्रश्न आहे आणि ह्याचं उत्तर दिलंय ते कधी दिलंय, 17 डिसेंबर 2024 रोजी एक राष्ट्र एक निवडणूक या संदर्भात 129वे घटनादुरुस्ती विधेयक मांडण्यात आलं। प्रश्नामध्ये काय काय पडू शकतं, एक राष्ट्र एक निवडणूक, घटनादुरुस्ती विधेयक किती आहे 129वे, ठीक आहे। ते कुठं मांडण्यात आलं हे महत्त्वाचं आहे, लोकसभेत मांडण्यात आलं का राज्यसभेत मांडण्यात आलं, तर ते लोकसभेत मांडण्यात आलं आणि त्याची तारीख म्हणजे तुम्हाला इथं 1, 2, 3, 4 हे 4 मुद्दे जे आहेत ते 4ही मुद्दे लक्षात ठेवायचे। त्यानंतर हे एक राष्ट्र एक निवडणूक जे आहे, ज्यावेळी भारत स्वतंत्र झाला आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतर राज्यघटनेची ज्यावेळी अंमलबजावणी सुरू झाली 1950ला 26 जानेवारी 1950च्या पुढं, त्यानंतर ज्यावेळी आपल्या पहिल्या ज्या सामान्य इलेक्शन जनरल इलेक्शन ज्या झाल्या त्या जनरल इलेक्शन झाल्या त्यावेळी सर्व राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका आणि लोकसभेच्या निवडणुका सर्व आहे ते एकत्रित घेतल्या जायच्या। त्यानंतर 3 निवडणुका झाल्यानंतर मग काय झालं, परिस्थिती बदलायला सुरू झाली आणि मग राज्य आहे त्या राज्यांच्या निवडणुका पुढं मागं झाल्या आणि मग आता सध्या राज्यांच्या निवडणुका वेगळ्या तारखेला होतात आणि लोकसभेच्या निवडणुका आहेत ते वेगळ्या तारखेला होतात। मग आता हे एक राष्ट्र एक निवडणूक जे आहे त्यामध्ये काय एकाच वेळी सर्व राज्यांच्या आणि सर्व लोकसभा जी आहे ते लोकसभांच्या मतदारसंघांचं एकत्र निवडणूक घेण्याचं प्रस्तावित आहे आणि त्याच्या संदर्भात जी समिती नेमण्यात आलेली ती समिती कोणती होती तर त्या समितीचं नाव आहे रामनाथ कोविंद समिती। कोणती समिती आहे, रामनाथ कोविंद समिती। आता रामनाथ कोविंद हे कोण आहेत तर हे माजी राष्ट्रपती आहेत, हे भारताचे 14वे राष्ट्रपती होते। हे भारताचे कितवे राष्ट्रपती होते, 14वे राष्ट्रपती होते। रामनाथ कोविंद यांच्यानंतर द्रौपदी मुर्मू ह्या आपल्या राष्ट्राध्यक्ष झालेले आहेत, लक्षात ठेवा। आता हे राष्ट्रपती जे आहेत रामनाथ कोविंद 14वे राष्ट्रपती होते। हे यांचं अजून एक सांगायचं म्हणजे काय, हे यूपीचे पहिले यूपी आहे ते यूपी राज्यातून पहिले राष्ट्रपती झालेले व्यक्ती आहेत, लक्षात ठेवा। कारण तुम्ही जेव्हा उत्तर प्रदेशचा विचार करता भारतीय राजकारणामध्ये उत्तर प्रदेशचं स्थान जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे, कारण तिथं लोकसभेच्या 80 सीट्स आहेत। जास्तीत जास्त पंतप्रधान जे आहेत तर त्या भागातलेच होतात, उत्तर प्रदेश आहे त्या उत्तर प्रदेश आणि त्याच्या आजूबाजूचा भाग आहे तिथलेच होतात। पण राष्ट्रपती म्हटलं तर पहिले राष्ट्रपती जे यूपीमधून झाले ते त्यांचं नाव काय आहे, यूपी या राज्यातनं, तर त्यांचं नाव रामनाथ कोविंद आहे। त्याचबरोबर अजून एक इथं नमूद करण्याचा मुद्दा आहे तो म्हणजे हे भाजपचे आहेत, म्हणजे भाजपचे पहिले राष्ट्रपतीचे उमेदवार जे आहेत ते कोण आहेत, रामनाथ कोविंद आहेत। म्हणजे भाजप या पक्षाचे सदस्य असलेले पहिले उमेदवार म्हटलं तर तुम्ही काय सांगू शकता, रामनाथ कोविंद सांगू शकता। आता हे झालं, त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो काय आहे, 20 डिसेंबर 2024 रोजी लोकसभेत एक 39 सदस्यीय संयुक्त संसदीय समिती स्थापन केली। आता ही 39 सदस्यीय संयुक्त समिती जी आहे त्याचे अध्यक्ष कोण होते तर त्याचं आहे अध्यक्ष कोण होते, पी चौधरी अध्यक्ष होते। कोण होते, पी चौधरी अध्यक्ष जे आहे ते पी चौधरी अध्यक्ष होते। हा दुसरा प्रश्न आहे। तिसरा प्रश्न आहे नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन। नॅशनल ह्युमन राईट्स कमिशनचे अध्यक्ष कोण म्हणून कोणाची नियुक्ती झाली, व्ही राम सुब्रमण्यम यांची नियुक्ती झाली। आता पहिल्यांदा तुम्हाला नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन म्हणजे काय तर याला मराठीमध्ये काय म्हणतो आपण, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग म्हणतो। इथं परिषद म्हटले, नॅशनल ह्युमन राईट्स काउन्सिल म्हणतो, तर त्याला राष्ट्रीय मानवाधिकार परिषद किंवा राष्ट्रीय मानवाधिकार आयोग देखील म्हणतात। आता हे ह्युमन राईट्स कमिशन ऍक्ट जो आहे 1993चा कायदा आहे, कधीचा कायदा आहे 1993चा ह्युमन राईट्स ऍक्ट आहे आणि हा जो आहे ह्युमन राईट्स ऍक्ट त्या ह्युमन राईट्स ऍक्ट अंतर्गत त्याची स्थापना राष्ट्रीय मानवाधिकार परिषदेची स्थापना होते। आता हा ऍक्ट कधीचा आहे बघा, 1993चा आहे, ठीक आहे। हा ऍक्ट आहे, याच्यानुसार काय करत असते तर याच्यानुसार नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन जे आहे त्याची स्थापना होते। त्याचबरोबर प्रत्येक राज्यामध्ये ह्युमन राईट्स कमिशन जे आहे ते ह्युमन राईट्सची कमिशनची स्थापना हे 1993च्या कायद्यानुसार होते।
हा जो 1993चा कायदा आहे, म्हणजे 1993च्या कायद्यानुसार याला कसलं आहे, ह्याला कसल्याचा दर्जा मिळालेला आहे, तर याला वैधानिक दर्जा मिळालेला आहे. कायद्यानं जर एखादं आयोग आला तर त्याला आपण काय म्हणतो, वैधानिक दर्जा म्हणतो. आणि जर संविधानामध्ये आधीपासून दिलं असेल तर काय म्हणतो, संविधानिक दर्जा म्हणतो. त्याला वैधानिक दर्जा मिळालेला तो 1993चा कायदा आहे. आता ह्या कायद्यानुसार काय आहे, या कायद्यानुसार जे राष्ट्रीय मानवाधिकार आयोग असतो किंवा राष्ट्रीय मानवाधिकार परिषद जे असतं त्याच्यामध्ये एकूण 6 सदस्य असतात. किती सदस्य असतात, 6 सदस्य असतात. आणि ते जे 6 सदस्य असतात, हे 6 सदस्य, त्यातला जो चेअरमन असतो, मेन असतो, तर तो कोण असतो, तर तो सुप्रीम कोर्टचा मुख्य न्यायाधीश असायला पाहिजे, रिटायर्ड असायला पाहिजे किंवा सुप्रीम कोर्टचा जज असायला पाहिजे. म्हणजे याचा जो प्रेसिडेंट असतो, आता हे कोण होते, चीफ जस्टिस ऑफ इंडिया होते, म्हणजे सुप्रीम कोर्टचे मुख्य न्यायाधीश होते, त्यांचं नाव आहे व्ही रामसुब्रमण्यम. मग हे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष कोण झाले, तर व्ही रामसुब्रमण्यम. का, कारण हे जे काउन्सिल आहे, नॅशनल ह्युमन राईट्स काउन्सिल किंवा राष्ट्रीय मानवाधिकार परिषद जे आहे, याचा अध्यक्ष होण्यासाठी क्वालिफिकेशन काय आहे, तो चीफ जस्टिस ऑफ इंडिया असायला पाहिजे किंवा सुप्रीम कोर्टचा जज असायला पाहिजे. हा तो त्याचा काय झाला, अध्यक्ष झाला. आता 6 मध्ये काय झालं, दुसरा एक सदस्य जो असतो तो सुप्रीम कोर्टचा काय असतो, न्यायाधीश असतो. ठीक आहे. त्यानंतर तिसरा एक सदस्य जो असतो तो चीफ जस्टिस ऑफ हायकोर्ट, म्हणजे उच्च न्यायालय जे असतं, उच्च न्यायालय, त्या उच्च न्यायालयाचं कोणत्याही उच्च न्यायालयाचा न्यायाधीश आहे, तो न्यायाधीश तिसरा सदस्य असतो. हे 3 सदस्य सोडून मग हे मानवाधिकार क्षेत्रातले 3 लोक जे, असे 6 लोकांचं काय असतं, राष्ट्रीय मानवाधिकार परिषद असते. लक्षात ठेवा, राष्ट्रीय मानवाधिकार परिषद त्याची स्थापना जी झाली आहे ते किंवा त्याला स्टॅच्युटरी हे मिळतं, म्हणतो दर्जा म्हणतो, ते स्टॅच्युटरी स्टेटस, वैधानिक दर्जा जो आहे तो मिळालेला आहे. कधी मिळालेला आहे, 1993च्या कायद्यानुसारची स्थापना झाली आहे. त्याच्यामध्ये 6 सदस्य असतात, हे फुल टाईम मेंबर असतात. आणि अध्यक्ष जो असतो तो कंपल्सरी काय सांगितलं तुम्हाला, चीफ जस्टिस ऑफ इंडिया और रिटायर्ड चीफ जस्टिस ऑफ इंडिया असायला पाहिजे किंवा सुप्रीम कोर्टचा न्यायाधीश असायला पाहिजे. उरलेले सदस्य कोण असतात, तर 2 नंबरचा सदस्य आहे तो सुप्रीम कोर्टचा न्यायाधीश असेल, 3 नंबरचा असेल तो चीफ जस्टिस ऑफ हायकोर्ट असेल. हे सोडून ह्या पूर्ण मानवाधिकार क्षेत्रातले इतर 3 लोक, असं टोटल 6 लोक जे असतात ते 6 लोकांचं ह्या कमिशन जे आहे ते कमिशनवर त्यांचं काय केलेलं असते, त्यांना पाठवलं जातं. आता हा झाला 1993. आणि लक्षात ठेवा, हा जो कायदा आहे ह्या कायद्यामध्ये अलीकडं म्हणजे मोदी सरकार जे आहे ते मोदी सरकार आल्यानंतर 2019 मध्ये त्याच्यामध्ये दुरुस्ती झाली आहे आणि 2019 मध्ये दुरुस्ती झालेली आहे. आता सध्या जर ओव्हरऑल तुम्ही जर त्याचं कंपोजिशन बघितला तर हे फुल टाइम 6 सदस्य आणि हे सोडून इतर 7 सदस्य असं आहे. पण हे फुल टाइम नाही आहेत. मग हे कोण आहेत, ह्याला एक्स ऑफिशियो मेंबर म्हणतो आपण. एक्स ऑफिशियो मेंबर आहेत ते 7 आहेत एकूण. आता एक्स ऑफिशियो मेंबर म्हणजे काय, तर नॅशनल कमिशन ऑफ शेड्युल्ड कास्ट, नॅशनल कमिशन ऑफ शेड्युल्ड ट्राईब, नॅशनल कमिशन ऑफ फॉर बॅकवर्ड कॅटेगरीज, नॅशनल कमिशन फॉर मायनॉरिटीज. ठीक आहे. त्यानंतर चीफ कमिशनर फॉर द पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज. ठीक आहे. हे असे जे 7 राष्ट्रीय आयोग आहेत त्यांचे जे अध्यक्ष असतात त्यांना काय केलं जातं, एक्स ऑफिशियो म्हणजे पदसिद्ध सदस्य बनवलं जातं. पण ते फुल टाईम नसतात. फुल टाईम मेंबर किती असतात, 6. आणि हे कोणते ते आत्ता सांगितले. आणि हे 7 मेंबर जे आहेत ते 7 मेंबर सांगितले. हे 7 मेंबर कोणते ते नंतर वाढवण्यात आले. ते 7 मेंबर काय असतात, ते सदस्य असतात. ठीक आहे. हे सगळं झालं. कशाबद्दल सांगितलं हे तुम्हाला, नॅशनल ह्युमन राईट कमिशन जे आहे काउन्सिलच्या संदर्भात सांगितलं. पुढचा, गृहमंत्री अमित शहा यांनी भारताला नक्षलवादमुक्त करण्याची घोषणा केलेली. आणि तो घोषणा म्हणजे कधीपर्यंत, त्यांचं टार्गेट कधी आहे, 2026 पर्यंत आहे. 72वी ईशान्य परिषद जी आहे ती कुठं झालेली आहे, तर ती अगरताळामध्ये झालेली आहे. कुठं झालेली आहे, अगरताळा जे आहे ते अगरताळामध्ये झालेले आहे. ठीक आहे. पुढचं पान आहे ते पुढचं पान घेऊया. ठीक आहे. यानंतर बेळगाव काँग्रेस अधिवेशन जे आहे ते बेळगाव काँग्रेस अधिवेशन. आता बेळगाव काँग्रेस अधिवेशनला नुकतेच किती वर्ष पूर्ण झाले, तर 100 वर्ष पूर्ण झाले. ठीक आहे. आता हे बेळगाव काँग्रेस अधिवेशन कधी झालं आणि याचे अध्यक्ष कोण होते हा प्रश्न आहे. बेळगाव काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष जे होते ते महात्मा गांधी होते. ही बेळगाव काँग्रेस अधिवेशन जे आहे ते कधी झालेले, 1924 आहे. 1924ला बेळगाव काँग्रेस अधिवेशन जे आहे ते बेळगाव काँग्रेस अधिवेशन झालं आणि हे काँग्रेसचं 39वे अधिवेशन होतं. आता त्याला बरोबर किती वर्ष झाले, 100 वर्ष झाले आहेत. आणि लक्षात ठेवण्याचं एक महत्त्वाची बाब म्हणजे काय, हे जे काँग्रेस आहे त्या काँग्रेसच्या कोणत्याही अधिवेशनाचे एकदाच अध्यक्ष झाले ते म्हणजे महात्मा गांधी आहेत. महात्मा गांधींना पूर्ण त्या कालखंडामध्ये फक्त एकदाच काय मिळाले, अध्यक्षपदाचा मान मिळालेला आहे. तो म्हणजे बेळगाव काँग्रेसचं अधिवेशन आहे आणि ते कधी झालेलं, 1924 आहे. ते 1924 या वर्षी नियोजित ते होतं. पुढचा प्रश्न आहे, गृहमंत्री अमित शहा यांनी भारत पोलचं अनावरण केलेलं आहे. आता भारत पोल म्हणजे काय, याचा प्राथमिक उद्देश काय, फरार आरोपी जे आहेत ते फरार आरोपींच्या संदर्भात आहे. फरार आरोपी जे असतात आणि
त्या फरार आरोपींच्या संदर्भात आहे. आणि समजा एखादा फरार आरोपी जर बाहेर गेला असेल तर त्याच्या संदर्भात म्हणून काय लिहिले बघा, फरार आरोपींचा मागोवा घेणे आणि आंतरराष्ट्रीय मदत जी आहे ते सुलभ करण्यासंदर्भात भारत पोल आहे. लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. भारत पोल कोणत्या संस्थेने विकसित केलं आहे? सीबीआयने विकसित केलेलं आहे. समान नागरिक कायदा, समान नागरिक संहिता किंवा समान नागरिक युनिफॉर्म सिव्हिल कोड जे म्हणतो, हे भारतातील पहिलं राज्य कोणतं आहे? तर ते लागू करणारं पहिलं राज्य कोणतं आहे? उत्तराखंड आहे. मागची जी टेस्ट झाली त्या मागच्या टेस्टमध्ये सुद्धा हे टाकलेलं आणि तुम्हाला हे देखील सांगितलेलं की आर्टिकल कलम 44 जे आहे त्या कलम 44 मध्ये भारतीय राज्यघटना कलम 44, भारतीय राज्यघटना भाग 4 मधला कलम 44 जे आहे त्याच्यामध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड जे आहे ते युनिफॉर्म सिव्हिल कोड दिलेला आहे. आता युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजे काय? तर लक्षात ठेवा, 2 प्रकारचे कायदे असतात. सिव्हिल लॉ एक असतो आणि क्रिमिनल लॉ असतो. इथं सगळ्यांना सिव्हिल लॉ आहे तो एकसारखा करण्याच्या संदर्भात काय आहे? समान नागरी संहिता आहे. पुढचं आहे ते UIDAIचे नवीन CEO म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? त्यांचं नाव आहे भुवनेश कुमार. हे काय आहे? तर हे आधार कार्डच्या संदर्भात जे हायेस्ट अथॉरिटी जे आहे त्याला आपण UIDAI म्हणतो आणि त्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी CEO जे आहे ते कोण झालेत? भुवनेश कुमार झाले. हे किती झाले? हे आपले 10 प्रश्न झाले. पुढचं आहे ते पुढचं बघू आपण. ठीक आहे. आता 2025च्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे कोण होते? लक्षात घ्या, 2025 आता प्रजासत्ताक दिन आहे. हे कितवं प्रजासत्ताक दिन होतं? तर हे 76वा प्रजासत्ताक दिन होतं. 76वा प्रजासत्ताक दिन होतं. आणि या 2025ला जे झालं तर किती होतं? 76 होतं. याच्यामध्ये जे हे अध्यक्ष होते प्रबोवो सुबियांतो ते कोणत्या देशाचे होते? तर राष्ट्राध्यक्ष आहेत तर ते इंडोनेशिया या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत. इंडोनेशिया. कोणता देश आहे? इंडोनेशिया. 2024ला जे झालं ते आपलं किती होतं? 75 होतं. प्रजासत्ताक दिनाचा जो कार्यक्रम होता तो. आणि हा जो 75वा जो कार्यक्रम झाला प्रजासत्ताक दिनाचा त्यावेळी कोण होते? तर हे होते इमॅन्युएल मॅक्रॉन. हे कोण आहेत? फ्रान्सचे आहेत. हे कोण आहेत? फ्रान्स जे आहेत ते फ्रान्सचे आहेत. आता इथं 2 गोष्टी आहेत लक्षात ठेवा. इमॅन्युएल मॅक्रॉन जे आहेत ते मागच्या वर्षी होते आणि या वर्षी जर बघितलं तर कोणते? प्रबोवो सुबियांतो जे होते इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष. 76 जे झालं ते. आता अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय? तुमच्या GK मध्ये जे लागणार आहे हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. का महत्त्वाचा प्रश्न आहे? आपण 26 जानेवारी 1950ला राज्यघटनेची अंमलबजावणी चालू केलेली आहे आणि 26 जानेवारी 1950ला जी राज्यघटनेची अंमलबजावणी चालू केलेली आहे त्यावेळी ज्यावेळी पहिल्यांदा आपण 26 जानेवारी 1950ला ज्यावेळी प्रजासत्ताक दिन साजरा केला त्यावेळी ह्या इंडोनेशिया जो देश आहे त्यावेळेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जे होते ते सुकार्नो उपस्थित होते. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय? आपण ज्यावेळी पहिल्यांदा 1950 साली ज्यावेळी प्रजासत्ताक दिन साजरा केला त्यावेळी आपण गेस्ट म्हणून ज्यांना बोलवलं, चीफ गेस्ट म्हणून ते जे होते ते सुद्धा कुठल्या देशाचे राष्ट्राध्यक्ष होते? इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष होते. त्यांचं नाव काय होतं? सुकार्नो नाव. त्यांचं नाव काय होतं? त्यांचं सुकार्नो जे आहे ते सुकार्नो नाव होतं. म्हणजे आत्ताचं जे आहे 76 जे झालं 2025 मध्ये त्याला सुद्धा इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष आले. आणि पहिलं ज्यावेळी आपण सुरुवातीला आपण 26 जानेवारी साजरा केलेला त्याला सुद्धा कोण आले? ते इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष आले. ते तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जे होते त्यांचं नाव काय होतं? सुकार्नो होतं. आणि जर तुम्ही व्यवस्थित MPSCच्या विद्यार्थ्यांनी अभ्यास केला असेल तर त्यांना माहीत असेल नॉन अलाइन्ड मुवमेंट जे चालू केलेलं, नॉन अलाइन्ड मुवमेंट ही संकल्पना जी आणलेली, नाम संकल्पना जी म्हणतो त्या नाम संकल्पना आणण्यामध्ये हे जे सुकार्नो आहे ह्या सुकार्नोंचं काय होतं? महत्त्वाचं योगदान होतं. लक्षात ठेवा, नॉन अलाइन्ड मुवमेंट म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर 1945 आहे ते 1985ला जे दुसरं महायुद्ध संपलं त्या दुसऱ्या महायुद्धानंतर 2 गट तयार झाले शीतयुद्धाच्या संदर्भात. एक आहे USSR म्हणजे सोव्हिएत रशिया आणि दुसरा गट म्हणजे अमेरिका. आणि मग ह्या दोघांकडे पण न जाता आपण काय करूया? कुणाकडेही न जाता आपण एक चळवळ चालू करूया. ती म्हणजे कोणती? तर नाम चळवळ म्हणतात त्याला, नॉन अलाइन्ड मुवमेंट. आणि त्या नॉन अलाइन्ड मुवमेंट जी आहे ती संकल्पना मुळात जी सुरुवात झाली किंवा त्याचं जे सुरुवातीला जे संकल्पना मांडली ती याच सुकार्नो यांनी मांडलेली. ते कुठले होते? ते इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष जे आहेत ते राष्ट्राध्यक्ष होते. ठीक आहे, हा एक प्रश्न जो आहे तो हा प्रश्न झाला. ठीक आहे, आणखीन एक सांगायचं जर झालं तर हे जे 2025चं जे अनेक विचारतात थीम काय होती म्हणून विचारू शकतात. स्वर्णिम भारत, विरासत और विकास ही ह्या वर्षीची थीम होती. थीम म्हणजे एक संकल्पना असतो मांडतो स्वर्णिम भारत. जे विद्यार्थी पेन घेऊन बसले असतील त्यांनी लिहायचं आहे स्वर्णिम भारत, विरासत और विकास. ही थीम जी आहे ही थीम या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनाची होती. जी मुलं सरळ सेवा पोलीस भरतीची तयारी करतात त्यांनी फक्त लक्षात ठेवा 2025चा प्रजासत्ताक दिन कितवा होता? 76वा. कोण आलेले? प्रबोवो सुबियांतो आलेले. ते कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष? ते इंडोनेशिया. आणि 75वा जे झालं मागच्या वर्षी 2024 साली.
75 त्याचे कोण होते, फ्रान्सचे जे होते चीफ गेस्ट, त्यांचं नाव होते इमॅन्युएल मॅक्रॉन. एवढं लक्षात ठेवा. आणि उरले जे MPSCची तयारी करणार आहेत त्या विद्यार्थ्यांनी ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. आणि त्यांनी अजून एक म्हणजे थीम आहे ती थीमसुद्धा लक्षात ठेवायची आहे. स्वर्णिम भारत विरासत और विकास ही जी थीम होती ती लक्षात ठेवायची आहे. त्याचबरोबर नॉन अलाइन्ड मुवमेंट काय आहे त्याचा अभ्यास करायचा. म्हणजे तुमचा आजचा अभ्यास काय असणार आहे, नॉन अलाइन्ड मुवमेंट. आणि नॉन अलाइन्ड मुवमेंटमध्ये तुम्हाला सुकार्णो जे आहे ते सुकार्णो नाव सुद्धा तुम्हाला दिसेल, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न जो आहे 12 जानेवारी 2025, मागच्या प्रश्न पत्रिकेमध्ये सुद्धा याची चर्चा जी आहे ती चर्चा केलेली आहे. पहिला ब्रिकची स्थापना झाली. ठीक आहे, ते ब्रिक्सचं रूपांतर कशामध्ये झालं, ब्रिक्समध्ये झालं. आणि नंतर आता सध्या सुरुवातीला 4 देश होते, नंतर 1 2 3 4 5 देश झाले 2010 पासून. आणि त्यानंतर आता संख्या वाढत 10 झालेली आहे. आणि 10वा सदस्य जो आहे तो कोणता आहे, इंडोनेशिया आहे. जानेवारी 2025 मध्ये ब्रिक्सचा 10वा सदस्य कोण झाला, इंडोनेशिया. सुरुवातीला हे 4 होते, नंतर 5 झाले, नाव तेच झाले, पण आपण संख्या वाढत आता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 18वे प्रवासी भारतीय दिवस. ठीक आहे, हे तर आता यजमान शहर कोण होतं. आता इथं 2 प्रश्न लागोपाठ टाकलेत बघा, 13 क्रमांकाचा आणि जाणीवपूर्वक हे टाकलेलं. हे बघा 2 गोष्टी आहेत. हा क्वेश्चन जो आहे तो मागच्या टेस्टला पण रिपीट झालेला आहे, या टेस्टला रिपीट झाला आहे. कारण कसं आहे लक्षात ठेवा, अपेक्षा आहे काय आहे विद्यार्थ्यांकडून, अपेक्षा काय आहे की तुम्ही ब्रिक्सचा अभ्यास करणं अपेक्षित आहे. कारण आपले जे ट्रम्प साहेब आहेत, त्या ट्रम्प साहेबांनी जे 50% आपल्याला टॅरिफ लादलं, ते 50% टॅरिफ लादल्यानंतर 50% टॅरिफ जे आहे ते 50% टॅरिफ लादल्यानंतर आपला जो झुकाव आहे तो रशिया आणि चीनकडे वाढलेला आहे. आणि मग हे सगळे मिळून एक ग्लोबल इकॉनॉमी फॉर्म करतात. ग्लोबल इकॉनॉमीमधले महत्त्वाचे प्लेयर जे आहेत ते प्लेयर्स हे सगळी राज्य आहेत, लक्षात ठेवा, सगळे देश आहेत, स्टेट्स आहेत. आणि त्यामुळं ब्रिक्स हा महत्त्वाचा विषय झाला आहे. त्यामुळं जाणीवपूर्वक याचं रिपिटेशन दुसऱ्यांदा सुद्धा केलेलं आहे. अपेक्षा विद्यार्थ्यांकडनं एवढंच आहे की ब्रिक काय आहे, ब्रिक्सचं कधी ब्रिक्स झालं, पहिलं संमेलन कधी झालं, हे सगळं आहे ते मागच्या टेस्टमध्ये एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. तुम्ही जानेवारीच्या टेस्टचं एक्सप्लेनेशन बघितलं तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कळतील. पुढचा आता प्रश्न जो आहे तो हा आहे 18वे प्रवासी भारतीय दिवस. आता प्रवासी भारतीय दिवस का साजरा केला जातो याचं एक म्हणजे काय, महात्मा गांधी जेव्हा भारतात आले तो दिवस म्हणजे 9 जानेवारी 1915, तेव्हा तो दिवस आपण काय करतो, प्रवासी भारतीय दिवस म्हणून साजरा करतो. ठीक आहे, 9 जानेवारी आहे ते 9 जानेवारी. मग त्यावेळी दरवर्षी इंडियन डायस्पोरा जे आहे म्हणजे भारतीय मूळ असलेले लोक, भारतीय वंशीय लोक जे बाहेर आहेत त्यांना किंवा त्याच्याशी संबंधित लोकांना इथं बोलवलं जातं प्रवासी भारतीय दिवसच्या कार्यक्रमाला. आणि हे जे प्रवासी भारतीय दिवसचा कार्यक्रम जो आहे 2025चं ते कुठं झालं तर त्याचं उत्तर काय आहे, भुवनेश्वर. आणि काय तर एक आत्ताचं जे सरकार आहे त्यांची एक ईस्ट पॉलिसी आहे, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, पूर्वेकडे बघण्याची पॉलिसी आहे, म्हणजे एक लुक ईस्ट पॉलिसी. चंद्रशेखर जे पंतप्रधान होते त्यांनी एक लुक ईस्ट पॉलिसी आणलेली. तसं लक्षात ठेवा आत्ताचं जे सरकार आहे त्यांनी काय केलेलं, भारतातली जी पूर्वेतली जी राज्य आहेत त्यांच्यावर फोकस करण्यास ठरलं आहे. म्हणजे एक चंद्रशेखर जे पंतप्रधान होते त्यावेळी एक लुक ईस्ट पॉलिसी आलेली. लुक ईस्ट म्हणजे भारताच्या पूर्वेला असलेल्या देशांकडे आपण लक्ष द्यायचं, त्यांच्याबरोबर आपण संबंध वाढवायचे. आणि आत्ताचं सरकार जे आहे त्या सरकारचं पॉलिसी काय आहे तर या पॉलिसीमध्ये पूर्वेकडील आपल्या देशातील राज्य आहेत त्यांच्यावर थोडंसं आपण काय करत असतो, फोकस करत होतो. म्हणून ते लक्षात ठेवा, पहिल्यांदा पूर्वेकडील एका राज्यामध्ये आपण काय केलं, हा कार्यक्रम जो आहे प्रवासी भारतीय दिवस कार्यक्रम ठेवला आहे तो ठिकाण कोणतं आहे, भुवनेश्वर. आणि यावेळी प्रमुख पाहुणे कोण होते, अर्थात प्रमुख पाहुणे जे होते ते ख्रिस्तीन कार्ला कांगालू होते. आणि हे कोण आहेत, त्रिनिदाद आणि टोबॅगो नावाचा एक देश आहे, लक्षात ठेवा, त्रिनिदाद टोबॅगो हा जो आफ्रिकन देश आहे, त्रिनिदाद आणि टोबॅगो. ठीक आहे, आता त्रिनिदाद आणि टोबॅगो हा देश जो आहे, हा देश ह्या देशाच्या काय आहेत, ते देशाच्या त्या आहेत, त्यांनी इथं आलेले आहेत, लक्षात ठेवा. नाव काय त्यांचं, ख्रिस्तीन कार्लो कांगालू जे आहे, त्रिनिदाद आणि टोबॅगो. पुढेच बघा, कोणत्या 2 देशांनी युगेयुगीन भारत हे जगातील सर्वात मोठे संग्रहालय, युगेयुगीन भारत हे जगातलं सर्वात मोठं संग्रहालय स्थापन होणार आहे आणि त्याच्यासाठी आपण सहकार्य करणार आहे. कुणाबरोबर आहे ते, भारत आणि फ्रान्स आहे. हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. जगातलं सर्वात मोठा संग्रहालय भारत आणि कोण आहे, फ्रान्स आहे, ते दोघे मिळून करणार. म्हणजे आता पानावर जर बघितला 11 क्रमांकाचा आणि कमीत कमी 15 क्रमांकाचा सरळ सेवेच्या आणि पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांनी हे 2 गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, युनायटेड नेशन्स इंटरनल जस्टिस काउन्सिलचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली. ठीक आहे, आता याचे नाव काय त्यांचं, मदन लोकूर आहे. इंटरनॅशनल नेशन्स इंटरनल जस्टिस काउन्सिल. महाराष्ट्र राज्याने किनारपट्टी संरक्षणासाठी कोणत्या बँकेसोबत 42 दशलक्ष डॉलरचा करार केला आहे, महाराष्ट्र राज्याने किनारपट्टी संरक्षणासाठी. तर त्याचं नाव काय, एशियन डेव्हलपमेंट बँक. भारत किनारपट्टी संरक्षणासाठी एशियन डेव्हलपमेंट बँक. भारत आणि एशियन डेव्हलपमेंट बँकनं स्माईल कार्यक्रम किती रकमेचा केलेला आहे, 350 दशलक्ष डॉलर. आता इथं 2 ठिकाणी आपण संदर्भ घेतलेला आहे, तो एशियन डेव्हलपमेंट बँकचा संदर्भ घेतलेला आहे.
एशियन डेव्हलपमेंट बँक स्थापन होण्याचं कारण काय लक्षात ठेवा. वर्ल्ड बँक जी होती, वर्ल्ड बँक बघा दोन जुळ्या बहिणी आहेत, एक आहे IMF आणि दुसरा आहे वर्ल्ड बँक. आपण इथं लिहूया इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आणि सेकंड वन इज द काय वर्ल्ड बँक. या वर्ल्ड बँकमध्ये आपण काय करतो, वेगवेगळ्या संस्था आहेत त्या सगळ्या म्हणून वर्ल्ड बँक म्हणतो आणि IMF या जुळ्या बहिणी आहेत. आता हे जे आहेत ह्या वर्ल्ड बँकचं वर्चस्व खूप जबरदस्त होतं. त्याला कुठंतरी टॅकल करण्यासाठी एशियन डेव्हलपमेंट बँक ही संकल्पना आली आणि एशियन डेव्हलपमेंट बँकची स्थापना कधी झालेली 1966ला झालेलं आहे. याचं जे मुख्यालय आहे ते कुठं आहे, फिलिपाईन्समध्ये मनिला या ठिकाणी याचं काय मुख्यालय आहे, फिलिपाईन्स नावाचा देश आहे. त्या फिलिपाईन्स देशामध्ये कुठं मनिला जे आहे ते मनिला. आता मनिला या ठिकाणी काय आहे ते एशियन डेव्हलपमेंट बँकेचं मुख्यालय आहे. आता एशियन डेव्हलपमेंट बँक बरोबर आपण काय केलं बघा, महाराष्ट्र राज्याने वैयक्तिक आहे ते किनारपट्टी संदर्भात एक करार केला आहे. तो किनारपट्टीच्या संदर्भात म्हणजे काय, किनारपट्टी संरक्षणाच्या संदर्भात आहे. आणि भारत आणि त्या एशियन डेव्हलपमेंट बँकनं स्माईल हे कार्यक्रमासाठी किती रकमेचा करार केला आहे, तर $350 दशलक्ष करार केला आहे. ते फक्त लक्षात ठेवा, एशियन डेव्हलपमेंट बँक त्याचं मुख्यालय कुठं आहे बघा, मनिला फिलिपाईन्स. कधी स्थापना झालेली त्याची 1966. ठीक आहे. ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यात भारताचे प्रतिनिधित्व कोणी केले आहे. आता कोणी करणार लिहिलेलं आहे, ते ॲक्च्युली कोणी केले आहे कारण हे जुनं आहे आणि त्यावेळेचे आहे प्रश्न होता म्हणून कोणी करणार लिहिलेलं आहे. S जयशंकर, इंडियन फॉरेन मिनिस्टर. याचे क्लिप व्हायरल झालेली. काय झालं तर ते ज्यावेळी ट्रम्प साहेब भाषण द्यायला चालू केलं तर सगळे उभे राहिलेले आणि यांना पहिल्या रांगेमध्ये बसवलेलं. भारतातले S जयशंकर भारताचे, हे इंडियन फॉरेन सर्व्हिसेसमध्ये यांनी काम केलेलं आहे. IFS म्हणून इंडियन फॉरेन सर्व्हिसेस म्हणजे IAS IPS जसं असतं तसं वर्ग A मधलं ग्रुप A जे म्हणतो त्यातलं इंडियन फॉरेन सर्व्हिसेस असतं आणि इंडियन फॉरेन सर्व्हिसेसमध्ये काम केलं त्यांनी. आणि ज्यावेळी ट्रम्प यांचं भाषण झालं त्यावेळी ट्रम्प यांचं भाषण झाल्यावर सगळे लोक उभं राहून टाळ्या वगैरे वाजत होते. तर हे आहेत ते तिथं चेअरवर बसलेले, त्यांनी उभं ते राहिले नव्हते. ही क्लिप आहे, ते क्लिप किंवा व्हिडिओज आहे तो खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला. फक्त तुम्ही लक्षात ठेवा, ट्रम्प यांच्या शपथविधीसाठी कोण गेलेलं, S जयशंकर गेलं, त्यांना फर्स्ट रांगेमध्ये बसवण्यात आलं. गँग हिंसाचारामुळे तर हे परत त्रिनिदाद अँड टोबॅगो आहे. कोणतं आहे, त्रिनिदाद अँड टोबॅगो जे आहे ते. आता त्रिनिदाद टोबॅगो, त्यानंतर जमैका आहे, हैती आहे. हे बघा लक्षात ठेवा, तुम्ही 2-3 गोष्टी अभ्यास करताना लक्षात ठेवायला पाहिजे की जर तुम्ही जगाचा नकाशा जर बघितला तर त्या जगाच्या नकाशामध्ये, आता हा समजा हा जगाचा नकाशा आहे, ठीक आहे. हा आफ्रिका, हा उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, आफ्रिका, युरोप, आशिया, ऑस्ट्रेलिया हे खंड आहे आणि इथं अंटार्क्टिका खंड आहे. हे मुद्दाम काढत आहे, तुम्हाला कळायला पाहिजे कारण याचा पुढं परत रेफरन्स येणार आहे ह्याच प्रश्नपत्रिकेमध्ये. आता इथं काय लक्षात ठेवा, आता हे त्रिनिदाद टोबॅगो, जमैका, हैती, हे जमैका माहीत असेल, जमैका असेल, हैती असेल, हे सगळे लहान काही देश आहेत ते इथं आहेत लक्षात ठेवा. आणि तसे म्हणजे एक बेटांचा समूह आहे. तसं लक्षात ठेवा, भारत जो आहे भारताच्या इथं अंदमान निकोबार आहे, इथं एक बेटांचा समूह आहे असं. आता याला इथं युरोपियन लोक याला काय म्हणायचे, याला ईस्ट इंडिज म्हणायचे आणि हे सगळे जे होते त्याला काय म्हणायचे, वेस्ट इंडिज म्हणायचे. ठीक आहे, काय म्हणायचे त्याला, वेस्ट इंडिज जे आहे ते वेस्ट इंडिज म्हणायचे. ठीक आहे. आता इथं सांगण्याचं तात्पर्य काय लक्षात ठेवा, आफ्रिकन कंट्रीला असतील किंवा ही इंडिज म्हणतो, इंडिज कंट्रीज असतील, हे इंडिज सगळे इंडिज झाले. मगाशी मी याचा उल्लेख केला तुमचा, किंवा आफ्रिकन कंट्रीज आणि इंडिज कंट्रीज म्हणजे इंडिज म्हणजे कोणते, वेस्ट इंडिज देश सगळे हे सगळे काय आहेत, बेट आहेत. तसंच ईस्ट इंडिज म्हणजे सगळी बेट आहेत. आता यांचा जेव्हा आपण विचार करतो ओव्हरऑल आफ्रिका आणि ईस्ट इंडिज आणि वेस्ट इंडिजचा, तर ह्या विचार केल्यानंतर एक दिसतं तुम्हाला की मॅप जर बघितला, आता हे आफ्रिकन कंट्रीज जे आहेत ते आफ्रिकन कंट्रीमधले आता सध्याचं जे नकाशे आहेत त्या नकाशाला काय केलं, ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. का, कारण आपलं जे ग्लोब आहे पृथ्वी, ती पृथ्वी गोल आहे आणि ते पृथ्वी गोल आहे तर ते आपण काढून असं ज्यावेळी पानावर सरफेसवर आणतो तर आहे तसं त्याचे डायमेन्शन्स येत नाहीत लक्षात घ्या. मग ह्याच्यासाठी प्रोजेक्शन वापरलं जायचं. MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी सांगतो, ते प्रोजेक्शन म्हणजे कोणतं आहे तर मर्कॅटरचं प्रोजेक्शन आहे. कोणाचं प्रोजेक्शन आहे, मर्कॅटर जे आहे ते मर्कॅटरचं प्रोजेक्शन आहे. मर्कॅटरचं प्रोजेक्शनचा वापर करून आपण काय करतो, ते पानावर आणतो. ठीक आहे, कारण पृथ्वी गोल आहे आणि तसं ओपन करून आपण पानावर सरफेसवर आणू शकत नाही. मग त्यासाठी एक प्रोजेक्शनचा वापर करतो आणि ते प्रोजेक्शन कोणतं आहे, मर्कॅटरचं प्रोजेक्शन. कोणतं प्रोजेक्शन आहे, मर्कॅटर्स. आता ही जे देश आहेत, हे देश लहान देश असतील किंवा हे आफ्रिकन देश असतील, ठीक आहे, ह्या देशाने याला ऑब्जेक्शन घेतले. कारण काय झालंय, इथं आफ्रिका जो खंड आहे त्या आफ्रिका खंडापेक्षा काही म्हणजे आफ्रिका खंडातले जे देश आहेत त्यांच्यापेक्षा इथं ग्रीनलँड म्हणून आहे बघा, एक ग्रीनलँड नावाचं काय आहे, बेट आहे. तो बेट यांच्यापेक्षा पण मोठा असतो, पण ॲक्च्युली आहे का नाही लक्षात ठेवा. आता हे का होतं, कारण आपण गोल असलेली गोष्ट ज्यावेळी सरफेसवर काय करतो, आणतो, त्यावेळी हा प्रॉब्लेम होतो. मग यांचं मत काय आहे की एक गॉल्स प्रोजेक्शन म्हणून एक प्रकार असतो आणि इक्वल अर्थ प्रोजेक्शन म्हणून एक प्रकार असतो.
त्या पद्धतीचं काय करा तुम्ही, त्याचा वापर करा आणि नकाशा बनवा म्हणून असं त्यांचं मत आहे. पण तुम्ही फक्त एवढंच लक्षात ठेवा, सध्या जे नकाशा बनवलं जातं त्याच्यासाठी प्रोजेक्शन कोणतं वापरलं जातं, तर मर्कॅटरचं प्रोजेक्शन जे आहे ते वापरलं जातं. हे जरी तुम्ही MPSCच्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवलं तरी भरपूर आहे. पोलीस भरती सरळ सेवेच्या विद्यार्थ्यांनी फक्त लक्षात ठेवा, गँग हिंसाचारामुळे त्रिनिदाद टोबॅगो, ट्रम्प यांच्या शपथविधीसाठी एस जयशंकर गेलेले, एशियन डेव्हलपमेंट बँक त्याचं मुख्यालय कुठं आहे, स्थापना कधी झाली, एवढं जरी तुम्हाला उरलेल्या लोकांना कळलं तरी मोर दॅन सफिशियंट आहे. ठीक आहे, नेक्स्ट. आता पुढचा जो आहे तो पुढचा प्रश्न जो आहे, सौर कृषी पंप योजनेच्या अंमलबजावणीमध्ये देशात प्रथम क्रमांकावर, सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र राज्य हा देशात अंमलबजावणीमध्ये प्रथम क्रमांकावर आहे. 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे आहे ते कुठं झालं, कोणत्या शहरात झालं, तर हे झालं ते नवी दिल्ली या ठिकाणी झालं. कोणतं कुठं झालं, नवी दिल्ली. आता परत दोन गोष्टी आहेत लक्षात ठेवा, 2-3 गोष्टी आहेत. तुम्हाला साहित्यिकांची नावं लक्षात ठेवायची. म्हणजे आता इथं दोन प्रश्न जाणीवपूर्वक परत एकानंतर एक घेतलेत, तुमच्या लक्षात यायला पाहिजे म्हणून हे एकानंतर एक घेतलेत. आणि जे विद्यार्थी टेस्टला बसत नाहीत आणि फक्त लिहून काढतात त्यांच्यासाठी हे दोन्ही प्रश्न जे आहेत ते दोन्ही महत्त्वाचे आहेत. अर्थातच हा देखील महत्त्वाचा आहे. सौर कृषी पंप योजना म्हटलं तर कोणतं म्हणतो, तर सौर कृषी पंप योजना म्हटलं तर आपण काय म्हणतो, तर महाराष्ट्र जो आहे तो अंमलबजावणीमध्ये 1 नंबरचा देश आहे, राज्य आहे. अंमलबजावणीमध्ये 1 नंबरचा राज्य म्हणजे कोणता आहे, तर महाराष्ट्र जो आहे तो महाराष्ट्र अंमलबजावणीमध्ये 1 नंबरचा राज्य आहे, लक्षात ठेवा. आता इथं ज्यावेळी तुम्ही बघता ह्या सगळे जे आहेत हे दोन जे आहेत त्या दोघांचा आपण ज्यावेळी विचार करतो, त्या दोघांचा विचार केल्यानंतर तुम्हाला 98 कुठं झालं, तर नवी दिल्ली. 99 जे आहे ते 99 आता होणार आहे ते. ठीक आहे, यांच्याबद्दल माहीत पाहिजे. पहिली गोष्ट 98 जे आहे, 98 अखिल भारतीय, आता प्रश्न काय बघू पहिल्यांदा आपण प्रश्न वाचूया. 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2025 मध्ये कोणत्या शहरात झाले, नवी दिल्ली. 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा कोण होत्या, अध्यक्षा यांचं नाव आहे तारा भावाळकर नाव आहे. आता हे 2 प्रश्न झाले. आता ह्या ज्या तारा भावाळकर ज्या आहेत ते काय करतात, ते लोकसंस्कृतीचे अभ्यासक आहेत, लक्षात ठेवा, अभ्यासिका आहेत. आणि यांचं तुम्ही यूट्यूबवर जावा आणि यांचं भाषण, मराठी साहित्य संमेलनाचे ह्या ज्या अध्यक्षा होत्या त्यांचं भाषण या वर्षीचं खूप जबरदस्त गाजलं, लक्षात ठेवा. यूट्यूबवर जाऊन यांचं नाव टाका तारा भावाळकर आणि तुम्हाला कळेल, लक्षात ठेवा. त्यांचं भाषण जे आहे ते भाषण काय खूप गाजलं. त्या कोण आहेत, तर त्या ज्या आहेत त्या जे लोकसंस्कृती जी आहे त्या लोकसंस्कृतीच्या अभ्यासिका आहेत. त्यांची पुस्तकांची नावं तुम्हाला पाठ करायची आहेत, लक्षात ठेवायचे. प्रश्न तसा पण पडू शकतो. पोलीस भरती सरळ सेवा, त्यांना स्टार केलं एवढंच विचारतील, त्यांना याच्याविषयी जास्त काय विचारलं नाही. पहिला प्रश्न काय विचारतील, सौर कृषी पंप योजनेमधलं राज्य. 98 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठं झालं, नवी दिल्ली. 98 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा कोण होत्या, तारा भावाळकर, एवढंच विचारतील. पण जे MPSCची तयारी करणारे विद्यार्थी आहेत त्यांना काय प्रश्न विचारतील, तर हे तारा भावाळकर आहेत. आणि तुम्हाला मी मगाशी सांगितलं, आता सध्या यूट्यूबचा जमाना आहे, यूट्यूबवर यांचं जे भाषण होतं ते भाषण काय झालं, व्हायरल झालेलं. यांच्या पुस्तकांचं लिस्ट पाठ करायचे. आता तुम्ही पहिल्यांदा एक डोक्यात ठेवा, ते लोकसंस्कृतीच्या अभ्यासिका आहेत. त्यांचं जे लेखन झालेलं आहे, साहित्य आहे, ते लोकसंस्कृतीच्या संदर्भात आहे, एवढं लक्षात ठेवा. त्यांच्या पुस्तकाचं नाव काय, तर त्यांचं पुस्तकाचं नाव जे आहे तर सीतायन. कोणतं आहे, सीतायन जे आहे ते सीतायन नावाचं त्यांचं एक पुस्तक आहे. ठीक आहे, पहिलं पुस्तक जे आहे ते पहिलं पुस्तक कोणतं सांगितलं, सीतायन. आता एक साधं लॉजिक आहे, लोकसंस्कृती म्हटलं तर तारा भावाळकर म्हणायचं. मग आणि 2 पुस्तकं आहेत लक्षात ठेवण्यासाठी, म्हणून मी तुम्हाला सांगतो तारा भावाळकर लक्षात ठेवण्यासाठी. 1 मिनिट. ठीक आहे, तर लोकसंस्कृतीच्या पाऊलखुणा म्हणून एक आहे आणि संस्कृतीची शोधयात्रा. लोकसंस्कृतीच्या पाऊलखुणा आणि दुसरं म्हणजे काय सांगितलं, शोधयात्रा. ही 2 पुस्तकं आहेत, ते 2 पुस्तकं त्यांची महत्त्वाची आहेत. ठीक आहे, आता पुस्तकांचा आहे ते पुस्तक म्हणजे तुम्ही काय करायचं आहे, पूर्ण एक लिस्ट बनवायची आहे. आजचा अभ्यास आहे तारा भावाळकर, MPSCच्या विद्यार्थ्यांनी त्यांची पुस्तकांची नावं जी आहेत ते पुस्तकांची नावं काय करायची, सगळी पुस्तकांची नावं लिहून काढायची. त्यानंतर पुढचा प्रश्न काय बघा, 24वा. 1 एप्रिल 2025 पासून कोणत्या राज्यात फास्टॅग बंधनकारक करण्यात आले, तर याचं उत्तर आहे महाराष्ट्र. समुद्री घोड्यांच्या प्रजनन केंद्राची स्थापना कोणत्या जिल्ह्यात केली जाणार आहे, तर समुद्री घोड्यांच्या संदर्भात प्रजनन केंद्राची सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये करण्यात येणार आहे. हे 5 प्रश्न आहेत, पण ह्या पूर्ण 5 प्रश्नामध्ये अर्थातच आहे बघा, हा पण देखील प्रश्न सगळ्यांसाठी महत्त्वाचाच आहे. हा पण सगळे प्रश्न या पानावरचे महत्त्वाचेच आहेत, लक्षात आहे. सगळ्यांनी हे पाठच करायचं आहे. आणखीन एक सांगायचं राहील, लक्षात ठेवा, हे जे 98 जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं, तसं 99 आहे, जे 99च्या संदर्भात सांगायचं झालं तर पानिपतकार विश्वास पाटील जे आहेत हे 99 जे
99 जे अधिवेशन साहित्य संमेलन होणार आहे, त्या 99 साहित्य संमेलनाच्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झालेली आहे, तर विश्वास पाटील यांची झालेली आहे. पानिपत हे त्यांचं पुस्तक होतं. आणखीन एक गोष्ट सांगायची म्हणजे 18 सप्टेंबर रोजी, ठीक आहे, मृत्युंजय पुस्तक ज्यांनी लिहिलं, मृत्युंजय पुस्तक लिहिलं, त्यांचं एक निधन झालं आहे. त्यांचं नाव लक्षात ठेवा, शिवाजी सावंत. बरोबर आहे ना? काय नाव आहे त्याचं? शिवाजी सावंत. यांचं पुस्तकाचं नाव काय आहे? मृत्युंजय. म्हणजे ह्या एकाच पानावर काय काय, हे एकाच पेजमध्ये काय काय सांगितलं? 98 अखिल भारतीय साहित्य संमेलन नवी दिल्ली, 98 अखिल भारतीय संमेलनाच्या अध्यक्षा तारा भोळकर, त्यांच्या पुस्तकाची नावं आहेत ती लिहिली. पहिलं कोणतं सांगितलं? सीतायन जे आहे ते सीतायन सांगितलं. त्यानंतर मातीची रूपे म्हणून एक आहे, ठीक आहे. त्यानंतर लोकसंस्कृतीच्या संदर्भात त्यांची पुस्तकं आहेत. त्यानंतर याच पेजवर सांगितलं 99 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे आहे ते सातारामध्ये होणार आहे, नियोजित आहे. त्याचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे? विश्वास पाटील. विश्वास पाटील जे आहेत तर त्यांना पानिपतकार म्हणून ओळखलं जातं. पानिपत पुस्तक ज्यांनी वाचलेलं आहे त्यांना माहीत असेल. आणि अजून एक सांगायचं म्हणजे कालच लक्षात घ्या, 18 तारखेला आपले जे शिवाजी सावंत आहेत त्यांचं निधन झालेलं आहे. त्यांचं एक गाजलेलं पुस्तक म्हणजे कोणतं आहे? मृत्युंजय. हे सगळं जे आहे ह्या पानावर सांगितलेलं, हे सगळं पूर्ण सगळ्यांनी पाठ करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांनी वन लाईनर्स लक्षात ठेवायचे, MPSCच्या विद्यार्थ्यांनी इतर सगळ्या गोष्टी पाठ करायच्या, ठीक आहे. आता पुढचा प्रश्न बघा. डिसेंबर 2024 मध्ये GST परिषदेची 95वी बैठक कोणत्या? ही 95वी बैठक आहे. किती बैठक आहे? 95. कुठं झाली? जैसलमेर. SBIच्या अहवालानुसार भारतातील ग्रामीण दारिद्र्य लक्षात ठेवा. एक असतं शहरी दारिद्र्य आणि दुसरं असतं ग्रामीण दारिद्र्य. ते किती आहे? 4.86% आहे. SBIचा अहवाल आहे. त्यानंतर भारताच्या पहिला कीटनाशक विरोधी बॉडीसूटचे, म्हणजे कीटकनाशक मारत असताना म्हणजे बॉडीसूट घालतो ते बॉडीसूटचं नाव काय? स्टार. किसान कवच. नाव काय त्याचं? किसान कवच. भारतातले पहिले सेंद्रिय मत्स्य व्यवसाय क्लस्टर. हा प्रश्न मागच्या डिस्कशनमध्ये घेतलंय. मागच्या जे यूट्यूबवर आपण व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्यामध्ये पण हे डिस्कस केलं आहे. तर तुम्हाला याच्याबद्दल इतर माहिती जी पाहिजे असेल तर तुम्ही ते बघू शकता. त्यामध्ये काय सांगितलेलं आहे? भारतातील पहिले सेंद्रिय मत्स्य व्यवसाय क्लस्टर कुठं आहे? सिक्कीम जे आहे ते सिक्कीममध्ये आहे. मागचं जे व्हिडिओ आहे ते मागच्या व्हिडिओमध्ये डिस्कशन केलं आहे. जानेवारी 2025 मध्ये उद्घाटन झाले जम्मू रेल्वे विभाग. हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही जेव्हा अभ्यास करणार आहे विशेषतः आता इथं स्टार करून MPSCचे विद्यार्थी असतील किंवा D ग्रुपच्या परीक्षेला ते विद्यार्थी असतील, सेंट्रलचे विद्यार्थी असतील, सगळ्यांनी सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा की एक नवीन डिव्हिजन तयार झालं. नवीन डिव्हिजन तयार झालं आहे. डिव्हिजनला आपण मराठीमध्ये विभाग म्हणतो, जम्मू रेल्वे विभाग. ॲक्च्युली हे कशातून नवीन तयार झालं? पूर्वी सगळ्यात जो जम्मू रेल्वे विभाग होता तो कुठं होता? फिरोजपूर डिव्हिजनमध्ये होता. कोणत्या डिव्हिजनमध्ये होता? फिरोजपूर डिव्हिजनमध्ये. आणि ते फिरोजपूर डिव्हिजनमध्ये बाजूला काढलेला आहे आणि नवीन विभाग तयार केला आहे. तो डिव्हिजन म्हणजे कोणता आहे? जम्मू रेल्वे डिव्हिजन. हा कितवं डिव्हिजन आहे भारतातलं? हा रेल्वेचं 17वं डिव्हिजन आहे. कितवं डिव्हिजन आहे? 17वं. आणि सगळ्यात महत्त्वाचा ह्याचा जो काय म्हणायचं त्याला हेड जो असतो, याचा जो मेन असतो त्याला आपण काय म्हणतो? तर आपण त्याला काय म्हणतो? डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर म्हणतो. हे डिव्हिजन आहे ना, तर त्याला आपण डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर म्हणतो, DRM. हे पहिले DRM कोण आहेत? त्यांचं नाव आहे ई श्रीनिवास. काय नाव आहे त्यांचं? ई श्रीनिवास. सांगण्याचं तात्पर्य काय ह्या प्रश्नामध्ये काय काय घ्यायचं? जानेवारी 2025 मध्ये उद्घाटन झालेलं जे जम्मू रेल्वे डिव्हिजन आहे ते कितवं आहे? 17वं. कोणत्या डिव्हिजनमधनं वेगळ्या करण्यात आलं? फिरोजपूर डिव्हिजनमधून. आणि ह्याचे पहिले DMR जे आहेत, डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर जे म्हणतो, त्यांचं नाव काय आहे? ई श्रीनिवास जे आहे ते ई श्रीनिवास नाव आहे, ठीक आहे. आता हे जनरली जे असतात ते UPSC पास झालेले असतात. UPSC पास झाल्यानंतर IRTS जे आहे ते IRTS मधले हे अधिकारी असतात. नेक्स्ट, भारतातील पहिला केबल स्टेट रेल्वे पूल अर्थात अंजी खाड पूल. पूर्ण जे आहे हा पूल जो कसा आहे? असा आहे. आणि पूर्ण रेल्वे आहे ते हा जो पूल आहे, समजा हा पूल आहे तर सगळं जे आहे ते कनेक्ट कशाने केलं आहे? असं पूर्ण सगळं जे आहे ते केबल आहे, ते केबलच्या आधारावर पूर्ण हे रेल्वे पूल जे आहे ते पूल काय केलेलं आहे? थांबवलेलं आहे. लक्षात ठेवा. याची उंची पण खूप जास्त आहे. अर्थातच हे कुठं आहे? जम्मू काश्मीरमध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे, नागपूर येथे भारतातील पहिल्या बायोबिटुमेन राष्ट्रीय महामार्ग, बायोबिटुमेन लक्षात ठेवा, नागपूर येथे बायोबिटुमेन राष्ट्रीय महामार्ग. अर्थातच कोण असणार आहे? नितीन गडकरी असणार आहे, ठीक आहे. झेड बोगदा कोणत्या महामार्गावर बांधण्यात आला? NH4 वर बांधण्यात आला, ठीक आहे. हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. हा पण महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. कोणत्या नॅशनल हायवे जे आहे ते नॅशनल हायवे नंबर 1 वर बांधण्यात आला. आता इथं ज्यावेळी आपण हा बोगद्याबद्दल बघू पहिल्यांदा, हा साधारणपणे 6.5 किलोमीटर लांब आहे. लांबी किती याची? 6.5 किलोमीटरच्या आसपास याची लांबी आहे. आता दोन गोष्टी आहेत लक्षात ठेवा. आपला अभ्यास करताना कसा असायला पाहिजे? तर NH1 आहे ते कुठून कुठंपर्यंत जाते तो तुम्ही नोंद करायला पाहिजे. आणि हा जो बोगदा जो आहे
कोणत्या हिमनदी खाली आहे. आता कसं असतं लक्षात घ्या, इथं मोठ्या प्रमाणात भूस्खलन होतं आणि हा बोगदा आहे आणि त्याच्या हिमनदी आहे तिथंच काय हिमनदी आहे. याचं नाव आहे थाजीवास. इथं चुकून टायपिंगमध्ये याजीवास झालं, त्याचं नाव काय थाजीवास जे आहे ते थाजीवास हिमनदीचं नाव आहे. हे दोन प्रश्न जे आहेत ते एकमेकाशी संबंधित आहेत, तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. NH1 जे आहे ते NH1च्या संदर्भात म्हणजे नॅशनल हायवे म्हणतो. नॅशनल हायवे हा जो आहे बोगदा आहे श्रीनगर पासून कुठपर्यंत आहे म्हणून सांगू शकता तुम्ही. लेह जो आहे तो श्रीनगर आणि लेहला कनेक्ट करणार आहे हा बोगदा. ठीक आहे, हा बोगदा जो आहे तो श्रीनगर ते लेह याच्या दरम्यान आहे NH1 मध्ये. आणि त्याला काय म्हटलं जातं तर त्याला आपण काही लोक त्याला गेटवे ऑफ लेह पण म्हटलं जातं. गेटवे ऑफ लेह जे आहे ते लेह याला म्हटलं जातं. ठीक आहे, हा झाला. आता पुढचा प्रश्न कोणता आहे, प्रोजेक्ट विस्तार हा कशाशी संबंधित आहे. कृषी विस्तार प्रणालीची कार्यक्षमता वाढवणे. प्रोजेक्ट विस्तार, कृषी विस्तार प्रणालीची कार्यक्षमता वाढवणे. हे प्रश्न बघा, या पानावर काय काय महत्त्वाचं आहे. पहिला केबल स्टेड रेल्वे पूल सांगितलं तुम्हाला. हा रेल्वे पूल अंजीघाट. ठीक आहे, कुठं आहे तर ते जम्मू काश्मीरमध्ये आहे. बोगद्याचं सांगितलं ते कुठं आहे, NH1 श्रीनगर लेह मार्ग. नेक्स्ट, भारतातील पहिला समुद्रावरील काचेचा पूल कोणता. हा कन्याकुमारी आहे. काय लक्षात ठेवा, कुठं आहे, कन्याकुमारी. GDP आधार वर्षाच्या सुधारणेसाठी नेमण्यात आलेल्या विश्वनाथ गोलदार समितीमध्ये एकूण किती सदस्य आहे. विश्वनाथ गोलदार समिती GDP आधारभूत वर्ष सदस्य किती आहेत, 26. होलसेल प्राइस इंडेक्सच्या संदर्भात सुधारण्यासाठी समिती, त्याचं नाव आहे रमेशचंद्र. कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. या दोन्ही समित्या आहेत, पाठ करायच्या आहेत. आता एक जनरल सांगतो तुम्हाला. आत्ता सध्या GDP असेल किंवा होलसेल प्राइस इंडेक्स असेल त्याचं बेस वर्ष किती होतं, 2011-12 होतं. आणि 2011-12 पासून आता जवळजवळ 13 वर्ष झाले. म्हणून हे 2011-12चं 2022-23 करायचं प्रस्तावित आहे. लक्षात ठेवा, 2022-23. मग त्याच्या संदर्भातल्या ह्या समित्या आहेत, लक्षात ठेवा. म्हणजे आधारभूत वर्ष 2011-12 कॅन्सल करून किती करायचं आहे, 2022-23 करायचं आहे. त्याच्या संदर्भातल्या समित्या, दोन्ही समित्याने वर्ष सांगितलेलं 2022-23 सांगितलं. मग जर तुम्हाला परीक्षेला विचारले GDPचं आधारभूत वर्ष ठरवणार तर विश्वनाथ गोलदार समिती म्हणायचं. सदस्य किती आहेत म्हणून सांगायचं, 26. आणि होलसेल प्राइस इंडेक्स म्हटलं, मागचं जे आहे ते मागचं माझं एक्सप्लेनेशन काढून बघा, त्यात पण तुम्हाला होलसेल प्राइस इंडेक्स बद्दल सांगितलेलं आहे. आणि ती समिती म्हटलं तर कोणती आहे, रमेशचंद्र समिती आहे. ठीक आहे, दोन्ही समितीचं टार्गेट तेच आहे. NTA संस्थेत व्यापक सुधारण्यासाठी कोणत्या समितीची शिफारस करण्यात आली, राधाकृष्णन समिती. खूप महत्वाची आहे. परत एकदा, NTA म्हणजे काय, नॅशनल टेस्टिंग एजन्सी. आता ही वेळ का आली ते बघूया आपण. NTA म्हणजे काय, नॅशनल टेस्टिंग एजन्सी. भारतातील सगळ्या महत्त्वाच्या एक्झाम जे आहेत ते NTA मार्फत घेतल्या जातात. आता 2-3 कॉन्ट्रोवर्सीज झाल्या. काही ठिकाणी पेपर लीक झाले, काही ठिकाणी पेपर जे आहेत ते पेपर लीक झाला असं त्यांच्यावर आरोप झाला नॅशनल टेस्टिंग एजन्सीवर. आणि दुसरं म्हणजे काय झालं, त्यांनी नेटची एक्झाम म्हणजे नॅशनल इलिजिबिलिटी टेस्ट जी असते असिस्टंट प्रोफेसरसाठी जी घेतली जाते ती मागच्या वर्षी कंडक्ट केली होती त्यांनी. वर्षातून नेटची एक्झाम 2 वेळा होत असतात. आणि ती एक एक्झाम जी आहे ते त्याच्या आधी काय झालं, एक पेपर त्यांनी लीक झालेला आहे. एक एक्झामिनेशन पॅटर्न जो आहे, एक एक्झामची प्रक्रिया पूर्ण काय झालं आहे, लीक झालेलं आहे असं त्यांच्यावर आरोप करण्यात आला. काही लोक सापडलेले त्यात. मग त्यांनी काय केलं, त्याच वर्षी जे वर्षामध्ये 2 वेळा नेटची एक्झाम होते, नॅशनल इलिजिबिलिटी टेस्ट, त्या नेटमार्फत काय केलं जातं, असिस्टंट प्रोफेसरांची नियुक्ती केली जाते किंवा PhD साठी ॲडमिशन घेतलं जातं. त्यानंतर फेलोशिप दिलं जातं. ह्या ज्या एक्झाम्स असतात त्यांनी एक एक्झाम आहे ना नंतर रिटर्न घेतली. ते रिटर्न घेतलेलं एक्झामसुद्धा आता हे मागचं जे आहे ते प्रकरण उघडकीस झालं. ते आज रिटर्न झाली एक्झाम आणि रिटर्न म्हणजे ऑफलाईन झाली आणि ती ऑफलाईन एक्झाम दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत काय ती रद्द करून टाकली. हे सगळं असं त्या एका वर्षामध्ये खूप गोंधळ उडाला म्हणून ही समिती नेमण्यात आली. ही समिती कोणती आहे, राधाकृष्ण समिती. आता परत प्रश्न आहे, राधाकृष्णन कोण आहेत. हे राधाकृष्णन जे आहे, राधाकृष्ण समिती का आली तुम्हाला, NTA संस्थेत परीक्षेच्या संदर्भातल्या सुधारणांची समिती म्हणजे राधाकृष्ण समिती. राधाकृष्णन कोण आहेत, हे इस्रोचे माजी अध्यक्ष आहेत. लक्षात घ्या, राधाकृष्णन कोण आहेत, इस्रो जे आहे ते इस्रोचे माजी अध्यक्ष आहेत. ठीक आहे. त्यानंतर पुढचं, महाकुंभ मेळा 2025 कोणत्या शहरात आयोजित करण्यात आला, प्रयागराज. हे सगळ्यांना माहिती आहे. प्रयागराज इथं काय आहे, गंगा जमुना सरस्वती ह्या 3 नद्यांचं काय आहे, संगम जे आहे ते संगम आहे. 60-70 कोटी असा एक आकडा आहे, तेवढे लोक इथं आले वगैरे म्हटलं जातं. हे जे आहे ते बघा. त्यानंतर नेक्स्ट, महाकुंभ मेळा 2025 याच्यामध्ये आता बघा सहाय्यक आहे, SAHIYK. हे ॲप आहे, ॲप SAHIYK सहाय्यक. म्हणजे महाकुंभ मेळामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा पण वापर झालेला आहे. लक्षात ठेवा,
आणि इथं भारतात दक्षिण भारतातले भरपूर लोक आहेत ते उत्तर भारतात गेले आणि दक्षिण भारतातली जी लोक आहेत म्हणजे तमिळ असेल, तेलुगू असतील, मल्याळम लोक असतील, ह्या लोकांचं कसं असतं, हे हिंदी आहे ते हिंदी यांचं शिकत नाहीत ते लोक. आणि मग तिथं गेल्यानंतर हे जे दक्षिण भारतातली लोक आहेत ती किंवा मराठी माणूस असेल त्यांच्या मदतीसाठी एक मदत करण्यासाठी, त्या भाविकांना मदत करण्यासाठी हे ॲप्लिकेशन आहे सहाय्यक असं नाव आहे, SAHIYK हे ॲप्लिकेशन विकसित करण्यात आलं. आणि काय प्रश्न विचारला, किती भाषा, तर 11 भाषा. अर्थातच ह्या 11 आहेत, त्यातल्या जास्तीच कुठल्या असणार आहेत, साऊथ इंडियामधल्या असणार आहेत, दक्षिणेतल्या असणार आहेत. ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशनचा प्रश्न पडलेला आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न, ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन. आता हे काय आहे बाबा, ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन, लक्षात 2 गोष्टी लक्षात ठेवायचं. ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन याचं फुल फॉर्म काय आहे, ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन फुल फॉर्म आहे. याची स्थापना सुरुवात जी झाली ते 1945 ला लक्षात ठेवा. 1945 ला ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन आहे, ते 1945 ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन आहे. आणि नंतर आपण त्याला 80च्या दशकामध्ये काय केलं, स्टॅच्युटरी स्टेटस दिले. आता ही जी आहे भारतातलं सगळ्यात एज्युकेशन सिस्टीममधलं सगळ्यात वरचं हायेस्ट म्हटलं तर टेक्निकल एज्युकेशनमधलं. त्यांनी काय केलेलं आहे, 2026 हा जो वर्ष आहे, 2026 हा वर्ष AI वर्ष म्हणून साजरा केलेला आहे. 2026 हा कसा वर्ष केलेला आहे, AI वर्ष म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स वर्ष म्हणून साजरा केला आहे. हे पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. योग धोरण जाहीर करणारे पहिले राज्य कोणतं आहे, अर्थातच उत्तराखंड आहे. बेंगळुरू येथे उबरने महिलांसाठी उबर नावाची कंपनी, उबर, ह्या उबर कंपनीनं काय केलेलं आहे, महिलांसाठी बाईक टॅक्सी सुरू केलं आहे. 2 व्हीलर बाईक जे असते ते बाईक टॅक्सी सुरू केलं आहे आणि त्याचं नाव काय, मोटो वुमेन आहे. हे सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कोणत्या ठिकाणी, बेंगळूर उबेर नाव लक्षात ठेवा, मोटो वुमेन. आणि याच्यामध्ये त्यांच्या काय म्हणायचं सेफ्टीसाठी प्रिकॉशन घेतलेलं आहे. ती गाडी कशी जाते, गाडी कुठं जाते, हे सगळं ट्रॅक केलं जाणार आहे. ब्लिंक IT कंपनीने 10 निःशुल्क रुग्णवाहिका कोणत्या शहरात, गुरुग्राम शहरामध्ये. कोणत्या शहरामध्ये, ह्या ज्या रुग्णवाहिका आहेत त्या सुरू केलेल्या आहेत ब्लिंक IT कंपनीने गुरुग्राम शहरामध्ये. नेक्स्ट, भारतातले पहिले सीमावर्ती सौर गाव कोणते आहे, हे खूप महत्त्वाचं आहे. हे बघा, भारत जर म्हटलं, भारत आणि भारतातलं पहिलं सीमावर्ती बाँड्रीवरचं राज्य म्हणजे कोणतं आहे, तर तुम्ही समजा पाकिस्तानकडे बघायला गेला तर तुम्हाला दिसतं, लक्षात ठेवा. तुम्ही जम्मू काश्मीर बघता, तुम्ही त्यानंतर काय बघता, पंजाब बघता, तुम्ही मग राजस्थान बघता आणि गुजरात बघता. जर तुम्ही पश्चिमेकडची काय बघितलं, सीमा बघितलं तर ह्या पश्चिमेकडची सीमेवरती राज्य जे आहे त्यामध्ये गुजरात, ह्या गुजरात राज्यामध्ये मसाली नावाचं एक गाव आहे. गुजरात राज्यामध्ये कोणतं राज्य आहे, मसाली. आणि हे मसाली गाव जे आहे त्याला भारतातील पहिले सीमावर्ती सौर गाव आहे, त्याला पहिले सीमावर्ती सौर गाव म्हटलं जातं. याची लोकसंख्या आहे, त्या प्रत्येक गोष्टी आहे त्या प्रत्येक गोष्टीसाठी त्यांनी काय केलेलं आहे, सौर ऊर्जेचा वापर केला आहे. म्हणून भारत, पण प्रश्न काय आहे बघा, प्रश्न व्यवस्थित वाचायचं. भारतातले पहिले सीमावर्ती म्हटले, भारतातले पहिले सौर गाव नाही आहे, भारतातले पहिले सीमावर्ती गाव आहे. कोणत्या राज्यामधलं आहे, गुजरात राज्यामधलं आहे, मसाली. गावाचं नाव काय, मसाली. नेक्स्ट, 10वा आंतरराष्ट्रीय वन मेळावा कोणत्या शहरात आयोजित झाला, भोपाळ. भारतातील 10वा आंतरराष्ट्रीय वन मेळावा भोपाळ. आता इथं लिहिलं बाल्ड ईगल. आता बाल्ड ईगल म्हणजे काय, बाल्ड ईगल हे बघितलं कळायला पाहिजे. तुम्ही अमेरिकेचं कुठे एम्ब्लेम बघितला, एम्ब्लेम आपलं जसं 4 सिंह आहेत त्याला एम्ब्लेम म्हणतो, नॅशनल एम्ब्लेम, तसं त्यांचं एम्ब्लेम म्हणजे कोण आहे, बाल्ड ईगल. बाल्ड ईगल म्हणजे त्याच्या डोक्यावर कमी केस असतात म्हणून त्याला बाल्ड ईगल म्हणतात. आणि कोणत्या राज्याचं आहे, हे अधिकृत राष्ट्रीय पक्षी म्हणून जाहीर केले. कोणत्या राज्यानं केलं आहे, कोणत्या देशानं केलं आहे, अमेरिकेनं केलं आहे. भारतातील पहिली किनारी आणि जलपक्षी गणना जामनगरमध्ये झालेला आहे. मागच्या एक्सप्लेनेशनमध्ये बघा, ह्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. भारतातील पहिली किनारी आणि जलपक्षी गणना जानेवारी 2025 मध्ये कोणत्या 2 बीचला ब्ल्यू फ्लॅग सर्टिफिकेशन. आता हे ब्ल्यू फ्लॅग सर्टिफिकेशन महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. आता ब्ल्यू फ्लॅग सर्टिफिकेशन म्हणजे काय, हा एक प्रश्न आहे बघा. ब्ल्यू फ्लॅग सर्टिफिकेशन आणि कशाला मिळालेलं आहे, कप्पड बीच आणि कन्नूर बीच. ठीक आहे, याला स्टार करूया आपण. कप्पड बीच आणि कन्नूर बीच त्यांना काय मिळालेलं, ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र मिळालेलं आहे. आता इथं हे 4 ऑप्शन दिलेत. पहिल्यांदा 4 ऑप्शन आहेत ते बघू आपण. 50वा प्रश्न आहे बघा. जानेवारी 2025 मध्ये कोणत्या 2 बीचला ब्ल्यू फ्लॅग सर्टिफिकेट, कप्पड बीच आणि कन्नूर बीच. कुठं आहे हे, केरळ राज्यामध्ये आहे. केरळ राज्यामध्ये कोणता जिल्हा आहे, कोझिकोड आहे. कोझिकोड जे आहे ते कोझिकोडमध्ये हे बीच आहे, ते बीच आहे कप्पड बीच. आणि मग कोणत्या राज्यामध्ये, हे दोन्ही बीच आहेत कोणत्या राज्यामध्ये आहेत, केरळ जे आहे ते केरळ राज्यामध्ये आहेत, लक्षात ठेवा. आता हे काही निकष लावले त्यांनी 4 निकषांच्या आधारावर, म्हणजे तिथं स्वच्छता किती आहे, तिथं तुम्ही जे संवर्धन आहे म्हणजे समुद्र जे आहे त्या समुद्राचं जे तिथलं बायोडायव्हर्सिटी असते किंवा काय म्हणायचं समुद्राच्या संदर्भात ते तिथं किती स्वच्छता ठेवलेलं आहे, समुद्रीय प्राण्यांचं किती चांगल्या प्रमाणात संवर्धन त्याच्या संदर्भात आहे. आपण बघताना
ठीक आहे. आता हे जे आहे इथं नेक्स्ट 4 ऑप्शन्स आलेले नाही आहेत तिथं. ठीक आहे, 2च ऑप्शन आलेले आहेत, पण ठीक आहे, इट्स ओके, काही विषय नाही. आपण 4th ऑप्शन बघण्यासाठी पलीकडच्या पेजवर बघितलं, पण नाही आहे पलीकडच्या पेजवर. ठीक आहे, राहू दे, हे 2च ऑप्शन दिले आहेत. बरं, आपण 2 ऑप्शनबद्दल चर्चा करूया. आता हे बघा, हे जे ब्ल्यू फ्लॅग सर्टिफिकेशन कोण देतं? फाउंडेशन. ठीक आहे, कसलं फाउंडेशन आहे? फाउंडेशन फॉर एन्व्हायरमेंट एज्युकेशन. फाउंडेशन फॉर एन्व्हायरमेंट एज्युकेशन. ठीक आहे, फाउंडेशन फॉर एन्व्हायरमेंट एज्युकेशन इन डेन्मार्क. ठीक आहे, फाउंडेशन आहे आणि हे फाउंडेशन फॉर एन्व्हायरमेंट एज्युकेशन इन डेन्मार्क ही एक काही संस्था आहे. आणि ह्या संस्थांनी सुरुवातीला 1985 ते 1985ला काय केलं, जे त्यांनी निकष लावले, समुद्री जीवांचं संवर्धन कुठं चांगल्या पद्धतीने होतं, जे कुठं मोठ्या प्रमाणात स्वच्छता पाळली जाते, असे काय केले, अशी ठिकाणं आहेत, त्या ठिकाणांना त्यांनी ब्ल्यू फ्लॅग सर्टिफिकेशन द्यायला चालू केलं. आणि नंतर लक्षात 1985 नंतर 2001 मध्ये काय केलं, तर 2001 मध्ये त्यांनी इतर देशांना, म्हणजे बाहेर जे देश आहेत, म्हणजे आशिया खंडातले देश असतील किंवा इथं ह्या बाहेरच्या देशामध्ये सुद्धा काय केलेलं आहे त्यांनी, हे जे ब्ल्यू फ्लॅग सर्टिफिकेशन आहे ते चालू केलं आहे. जसं तुम्ही मागच्या माझ्या एक्सप्लेनेशनमध्ये बघितलं असेल, तिथं रामसर कन्व्हेन्शन सांगितलेलं बघा. रामसर म्हणजे आता हे चर्चा करण्याच्या आधी आपण काय करूया, रामसर कन्व्हेन्शन जे आहे त्या रामसर कन्व्हेन्शनबद्दल बघूया. रामसर कन्व्हेन्शन काय आहे, तर रामसर कन्व्हेन्शन हे वेटलँड्सच्या संदर्भात आहे. आता लक्षात ठेवा, जगात सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो प्रदूषणाच्या संदर्भातला प्रश्न आहे, त्याच्या संदर्भात रामसर कन्व्हेन्शन जे आहे ते वेटलँड्सच्या संदर्भात, म्हणजे त्याला पाणथळ क्षेत्र म्हणतो. मग ते पाणथळ क्षेत्रांचं संवर्धन करण्यासाठी ते रामसर काय करतं, महत्त्वाचे पाणथळ जे काय आहेत ठिकाणं आहेत त्यांची एक लिस्ट आहे ते करत असते. ठीक आहे, मग ते रामसर कन्व्हेन्शन झालं. आणि हे जे फाउंडेशन आहे हे काय करतं, ब्ल्यू फ्लॅग सर्टिफिकेशन देतं. ब्ल्यू फ्लॅग सर्टिफिकेशन देतं म्हणजे काय, कुणाला देतं, बीचेसना देतं. आता सुरुवातीला यांनी 1985ला जे आहे ते सुरुवात केलेली आहे ब्ल्यू फ्लॅग सर्टिफिकेशन. 2001 नंतर त्यांनी काय केली, इतर सगळ्याकडे म्हणजे पूर्ण जगामध्ये सगळीकडे हे लागू केलं. ज्या ठिकाणी त्यांनी जे मानक ठरवले त्या मानकांवर जे बीचेस उत्तीर्ण होतील त्यांना हे दिलं जातं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, तर भारतामध्ये सगळ्यात प्रथम हे ब्ल्यू फ्लॅग सर्टिफिकेशन मिळालं ते चंद्रभाग बीचला मिळालं. आणि चंद्रभाग बीच कुठं आहे, तर कोणार्क, जे ओरिसा जे आहे ते ओरिसामध्ये कोणार्क आहे, ते कोणार्क आहे, ते कोणार्क जवळ चंद्रभाग बीच आहे. आणि हे जे चंद्रभाग बीच जे आहे ओरिसामधलं, ठीक आहे, कशामधलं, ओरिसा जे आहे ते ओरिसामधलं कोणतं बीच, चंद्रभाग. हे चंद्रभाग बीच हे आशिया खंडातलं सगळ्यात पहिलं, आशिया खंडातलं सर्वात पहिल्यांदा ब्ल्यू फ्लॅग सर्टिफिकेशन मिळवलं आहे. कुणी मिळवलं आहे, तर त्याचं नाव आहे चंद्रभाग. आणि आत्ता जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचं करंट अफेअर्स बघत असताना जानेवारीमध्ये त्यांनी डिक्लेअर केले ब्ल्यू फ्लॅग सर्टिफिकेशन केरळमधल्या कप्पड बीच आणि कोणत्या बीचला, कन्नूर बीचला. ह्याचे 4 ऑप्शनमध्ये आपण ते घेतलेलं आणि 4 ऑप्शनमध्ये डिस्कशन करतो, पण काही कारणास्तव काय झालं ते कट झालेलं आहे, त्यामुळे पुढच्या पानावर ते दिसत नाही, लक्षात घ्या. ठीक आहे, हे काय आलं, काय काय सांगितलं बघा. जानेवारी 2025 ब्ल्यू फ्लॅग सर्टिफिकेट, कप्पड बीच आणि कन्नूर बीच कोणत्या राज्यामध्ये, केरळ. कप्पड बीच कुठं आहे, कोझिकोड. कोण देतं, तर फाउंडेशन फॉर एन्व्हायरमेंट एज्युकेशन इन डेन्मार्क, ह्या संस्थेमार्फत दिलं जातं. यांनी सुरुवात केली 1985ला. आणि आशिया खंडातलं असं ब्ल्यू फ्लॅग सर्टिफिकेट कोणत्या बीचला मिळालेलं आहे, तर ते भारतातलं आहे, त्याचं नाव आहे चंद्रभाग बीच. आणि कुठं आहे ते, तर ते आहे ते ओडिसा या राज्यामध्ये आहे. ठीक आहे, नेक्स्ट, सुईमुक्त शॉक सिरीजचा शोध, IIT मुंबई. सुईमुक्त शॉक सिरीजचा शोध. भारतातील पहिली मधुमेह बायोबँक, भारतातली पहिली मधुमेह बायोबँक, स्टार, महत्वाचा आहे, कुठं आहे, चेन्नई. वन अहवाल किती वर्षानंतर प्रकाशित होतो, दर 2 वर्षांनी प्रकाशित होतो. हा पण खूप महत्वाचा प्रश्न आहे. ठीक आहे, त्यानंतर वन परिसंस्थेला ग्रीन GDPशी जोडणारं राज्य कोणतं आहे, वन परिसंस्था जे आहे त्या वन परिसंस्थेला ग्रीन GDP. तुम्हाला हे जे आहे परत रिपीट झालंय, हा जो प्रश्न जो आहे हा प्रश्न काय परत रिपीट जे आहे ते रिपीट झाले. लक्षात घ्या, तुम्ही याचं एक्सप्लेनेशन जर बघायचं झालं म्हणजे रामसर कन्व्हेन्शनचं असेल तर तुम्ही काय करू शकता, मागचं माझं जे एक्सप्लेनेशनचा व्हिडिओ आहे तो काय करू शकता, तुम्ही बघू शकता. कोणत्या संस्थेनं 2024 हे वर्ष सर्वाधिक उष्ण असल्याचे जाहीर केले, तर 2024 हे वर्ष, तर वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन. आता 2-3 गोष्टी आहेत लक्षात ठेवा. WMO वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन जे आहे आपण इथं लिहूया, वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन. ठीक आहे, वर्ल्ड काय मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन जे आहे ते. आता हे WMO जे आहे याचं मुख्यालय कुठं आहे, हे बघा सोपं आहे, इथं 3 दिले. 3 कोणकोणते आहेत बघूया. पहिलं आहे इंटर गव्हर्नमेंट पॅनल ऑन क्लायमेट चेंज, IPCचा फुल फॉर्म लक्षात ठेवा. पोलीस भरतीचे विद्यार्थी असतील, सरळ सेवेचे विद्यार्थी असतील त्यांनी याचं फुल फॉर्म लक्षात ठेवायचं, इंटर गव्हर्नमेंट पॅनल ऑन क्लायमेट चेंज.
दुसरं आहे वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन, तिसरं आहे नासा, नॅशनल एरोनॉटिक्स स्पेस एजन्सी, ही अमेरिकेची एजन्सी आहे, आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, हे 4 संघटना आहेत. आता हे 4 मध्ये नासा म्हणजे काय आहे, हे तर अमेरिकेचं आहे, ठीक आहे. तर हे 3 आहेत ते आंतरराष्ट्रीय पातळीचे आहेत. त्यातलं IPCCचं मुख्यालय हो का, पहिला मुद्दा लक्षात ठेवा, IPCC, WM आणि WHO ह्या तिघांचं मुख्यालय कुठं आहे, जेनेवामध्ये आहे, जेनेवा स्वित्झर्लंड. तिघांचं मुख्यालय कुठं आहे, जेनेवा या ठिकाणी आहे, पहिला मुद्दा. नासा अर्थातच अमेरिकेमध्ये असणार आहे, पण IPCC इंटर गव्हर्नमेंट पॅनल ऑन द क्लायमेट चेंज, दुसरं कोणतं सांगितलं, वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन, आणि तिसरं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. तिघांचं मुख्यालय जेनेवा स्वित्झर्लंडमध्येच आहे. हा पहिला मुद्दा लक्षात ठेवा. दुसरा मुद्दा, वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशनने काय केलेलं आहे, 2024 हे जे वर्ष आहे ते सर्वाधिक उष्ण असल्याचे घोषित केले आहे. आणखीन एक मागच्याच एक्सप्लेनेशनमध्ये तुम्ही जाऊन बघा, तुम्हाला कळेल WHO जे आहे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, त्यातनं अमेरिका जो आहे तो अमेरिका बाहेर पडलेला आहे. हा मागच्या एक्सप्लेनेशनमध्ये किंवा मागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये जानेवारीच्या आपण काय केलं, डिस्कस केलेलं. नेक्स्ट, राफेल चक्रीवादळ. आता राफेल म्हटलं आपल्याला विमान आठवतं, ठीक आहे. इथं आपण काय करणार आहे, चक्रीवादळ. राफेल चक्रीवादळानंतर भारताने कोणत्या देशाला मदत पाठवली, राफेल चक्रीवादळ कुठं आलं तर क्युबा, आणि क्युबाला भारतानं मदत पाठवली आहे. आपल्या इथं विमान आहे त्यांचं नाव राफेल आहे, आणि तिथं चक्रीवादळ जे आलं त्याला, आता लक्षात ठेवा, चक्रीवादळांचे प्रकार असतात. MPSCचे विद्यार्थी जे अभ्यास करतायत त्यांच्यासाठी, आणि पोलीस भरतीचे विद्यार्थी फक्त एवढं लक्षात ठेवा, पोलीस भरती, सरळ सेवा, राफेल चक्रीवादळ म्हटलं की क्युबा म्हणायचं, संपला विषय. आणि जे MPSCचे विद्यार्थी अभ्यास करत आहेत, तुम्हाला मागच्या टेस्टमध्ये सुद्धा डिस्कस केलेलं की बाबा उष्णकटिबंधीय आवर्त जे असतात ते उष्णकटिबंधीय आवर्त आहेत, त्या उष्णकटिबंधीय आवर्त आहेत, त्या उष्णकटिबंधीय आवर्तांच्या वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळी नावं दिलं जातात. उष्णकटिबंधीय आवर्तांची 2 महत्त्वाची नावं आहेत. हरिकेन्स म्हणतात, उत्तर अमेरिकेमध्ये जर गेला, ठीक आहे, आणि तर तिथं त्यांना हरिकेन्स म्हणतात. उत्तर अमेरिकेच्या पश्चिम भागामध्ये गेला तर त्याला टायफून पण म्हणतात, लक्षात ठेवा. मग मागचं जे एक्सप्लेनेशन आहे त्यामध्ये टायफूनबद्दल सांगितलं. हरिकेन्स पण म्हणतात, टायफून पण म्हणतात, ते सगळे उष्णकटिबंधीय आवर्त आहेत. असं एक आवर्त आलाय, त्याचं नाव राफेल, कुठं आहे, क्युबा. गंगा नदीतील डॉल्फिनचे पहिले उपग्रह टॅगिंग. आता पहिले उपग्रह टॅगिंग जे आहे ते कुठं झालेलं आहे, आसाममध्ये झालं आहे. आता 2 गोष्टी आहेत लक्षात ठेवा, ठीक आहे. आसाम, आता इथं गंगा नदीतील डॉल्फिनचे पहिले उपग्रह टॅगिंग, ठीक आहे, आसाम. इथं काय करणार आहे, त्या जे गँगेटिक डॉल्फिन जे आहे, भारताचं समजा आपण काय म्हणू, भारतातलं खूप महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे काय आहे, गँगेटिक डॉल्फिनला आपण काय खूप महत्त्व दिलेलं आहे, लक्षात ठेवा. आणि गंगेचं पात्र मोठं असल्यामुळं त्या गंगा नदीमध्ये जे डॉल्फिन्स आढळतात त्यांना आपण काय म्हणतो, गँगेटिक डॉल्फिनच म्हणतो. आणि त्या जातीचं नाव काय पडलेलं आहे, गँगेटिक डॉल्फिनच पडलेलं आहे. आता इथं ज्यावेळी विचार करता उपग्रह टॅगिंग म्हणजे काय, तर त्यांना टॅग केलेलं आहे, एकदम हलकं टॅग लावलेलं आहे त्यांचं, आणि ते नक्की त्यांचं संवर्धन करण्यासाठी त्याचा वापर होणार, नक्की त्यांचं लोकेशन कळणार आहे, त्यांचं प्रजनन कशा पद्धतीने होत आहे, त्यांची संख्या वाढत आहे का नाही, हे सगळं जे आहे ते सगळं काय करण्यासाठी त्याचा अभ्यास करण्यासाठी काय केलेलं आहे त्यांनी, उपग्रहाद्वारे त्यांच्यावर पहिल्यांदा टॅग दिलेलं आहे. टॅग केल्यामुळे काय झालं, उपग्रहाद्वारे त्याच्यावर नजर ठेवण्यात येणार आहे. आणि राज्य कोणतं आहे तर आसाम आहे. लक्षात घ्या, हा प्रश्न का टाकला, याचं कारण काय आहे, कारण आपलं कन्फ्युजन होतं. आपण गंगा नदी म्हटल्यावर बिहार आणि उत्तर प्रदेश म्हणतो किंवा झारखंड म्हणतो, लक्षात ठेवा, हे कन्फ्युजन होतं, म्हणून केलेलं आहे. स्टार MPSCचे विद्यार्थी जे आहेत ते MPSCचे विद्यार्थ्यांनी हे विसरायचं नाही आहे, लक्षात ठेवा. हा झाला मुद्दा, ठीक आहे. आता आणखीन एक सांगायचं म्हणजे काय, तर हे जे आसाम जे राज्य आहे ना, आसाम राज्य, हे आसाम राज्याने तुम्हाला सांगितलं बाबा काय बाबा, गंगा नदीतील डॉल्फिनचं म्हणताना गंगा नदीतील डॉल्फिन म्हटलंय, त्या डॉल्फिनचं नाव आहे गंगा, पण ॲक्च्युली त्या कुठलं राज्य सांगितलं, आसाम. गँगेटिक डॉल्फिन म्हणतो आपण त्याला, गँगेटिक डॉल्फिन असं नाव आहे, म्हणून इथं आपण गंगा डॉल्फिन म्हटलंय. आणि हे कुठं आहेत, ज्या ठिकाणी पात्र मोठं आहे तिथं आहेत डॉल्फिन. आणि आसाममध्ये बाबा गंगा नदी आहे का, नाही आहे ना, मग काय, तर लक्षात ठेवा, आसाममधून नदी वाहते, ती मोठी नदी कोणती वाहते, ब्रह्मपुत्रा नदी वाहते. कोणती नदी वाहते, ब्रह्मपुत्रा. ह्या ब्रह्मपुत्रा नदीमध्ये एक उपनदी येऊन मिळते, त्याचं नाव आहे कुल्सी. कुल्सी किंवा कलसी, KULSI, कुल्सी किंवा कलसी. त्या नदीमध्ये काय केलेलं आहे त्यांनी, जे डॉल्फिन आहे त्यांच्यावर टॅगिंग केलं आहे, जेणेकरून त्यांचा प्रजनन आणि संवर्धनाचा अभ्यास करता येईल, ठीक आहे. एवढं लक्षात ठेवा. जाणीवपूर्वक टाकलेलं आहे. ज्यांना अभ्यास केलेला नाही आहे, MPSCचे विद्यार्थी गट ब गट क, ते काय करतील बाबा, गंगा नदी म्हटल्यावर लगेच बिहार किंवा उत्तर प्रदेश म्हणतील, ठीक आहे. नेक्स्ट, 2024चा मराठीतील विंदांचे गद्यारूप या ग्रंथासाठी, विंदांचे गद्यारूप,
या ग्रंथासाठी कुणाला मिळालं? डॉक्टर सुधीर रसाळ यांना मिळालेला आहे. त्यानंतर प्रधानमंत्री बाल शौर्य पुरस्कार हे बघा 2024 मध्ये महाराष्ट्रातून कला आणि संस्कृती श्रेणीमध्ये कुणाला मिळालं आहे? कुमारी केया हटकर. जरासा हा प्रश्न आहे तो तुम्ही परत जाऊन चेक करणं गरजेचं आहे. मेजर ध्यानचंद पुरस्कार कुणाला मिळालेला आहे? मेजर ध्यानचंद पुरस्कार कुणाला मिळालेला हे महत्त्वाचं नाही. मेजर ध्यानचंद पुरस्कार 2024 सर्वात तरुण विजेते कोण आहेत? त्यांचं नाव आहे डी गुकेश आहे, ग्रँड मास्टर. हे बघा हे सगळे ग्रँड मास्टर्स आहेत. विश्वनाथन आनंद ग्रँड मास्टर आहेत, बुद्धिबळाशी संबंधित आहेत. विदित गुजराती आणि आर प्रज्ञानंद सगळे ग्रँड मास्टर्स आहेत. पण 2024चा मेजर ध्यानचंद पुरस्कार मिळालेले जे आहेत ते सर्वात तरुण विजेते म्हणजे कोण आहेत? डी गुकेश आहे. नेक्स्ट, खो खो वर्ल्ड कपचे ब्रँड अँबॅसेडर सलमान खान. ठीक आहे. 7 समिट चॅलेंज पूर्ण करणारे 17 वर्षीय सर्वात तरुण महिला. पाठ करायचे 7 समिट चॅलेंज. ठीक आहे. 7 समिट चॅलेंज म्हणजे काय? मगाशी मी तुम्हाला हे एक्सप्लेनेशन सुरुवात झालं त्यावेळी तुम्हाला सांगितलं की बाबा हे जे खंड आहेत, हा पहिला कोणता खंड आहे, हा दुसरा खंड आहे, हा तिसरा खंड आहे, हा चौथा खंड आहे, हा 5वा खंड आहे, हा 6वा खंड आहे. ठीक आहे. अंटार्क्टिका हे सगळे खंड आहेत लक्षात ठेवा. उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, युरोप, आशिया, आफ्रिका 1 2 3 4 5 6वा ऑस्ट्रेलिया. ठीक आहे. आणि नंतर कोणतं सांगितलं तुम्हाला? हा अंटार्क्टिका. ठीक आहे. हे सगळे खंड आहेत. आता यांनी काय केलेलं आहे? यांनी जे आहे यांनी काय केलेलं आहे तर यांनी एक गोष्ट केलेली आहे लक्षात ठेवा. काय गोष्ट केलेली आहे? 7 समिट चॅलेंज म्हणजे काय? यांनी काय केलं आहे? हा भाग जो आहे, हा भाग ऑस्ट्रेलिया, याला काय नाव दिले? त्याने ओशियानिया नाव दिलं, ओशियानिया. आणि 7 समिट चॅलेंजमध्ये काय असतात? हे जे 7 ठिकाणी असलेले सर्वात उंच जे शिखर आहेत त्यांना काय करायचं? पादाक्रांत करायचं आहे. म्हणून त्याला 7 समिट चॅलेंज म्हणतो. हे कुणी पूर्ण केलेलं आहे? काम्या कार्तिकेयन यांनी पूर्ण केलेलं आहे. ठीक आहे. अरुणिमा सिन्हा नाव विसरायचं नाही. अपंग होते आणि त्यांनी काय केलेलं आहे? त्यांनी काय केलेलं आहे? एक हायेस्ट शिखर जे आहे ते शिखर काय एक पादाक्रांत केलं, हे सुद्धा लक्षात ठेवा. एक ठीक आहे. हे अभ्यास करा काय आहे ते. नेक्स्ट, अनेक रेल्वे सेवा प्रदान करण्यासाठी भारतीय रेल्वेने आणि काय अर्जाचे नाव, त्या अर्जाचं नाव काय? स्वारेल आहे. कोणत्या देशाने ICC महिला हे स्टार पहिल्यांदा आपल्या आंतरराष्ट्रीय पातळीवर ICC पातळीवर अंडर-19 मध्ये 2020 विश्वचषकमध्ये आपल्याला विजेते मिळालेलं आहे? भारत पहिल्यांदा मिळालेलं. महिलांच्या संदर्भात बोलते मी, महिलांच्या संदर्भात. ठीक आहे. हे अंडर-19 ICC महिला 2020 विश्वचषक 2025 भारत. कुठं झालेल्या? मलेशियामध्ये झालेल्या. आणि रनरअप कोण होता? रनरअपचं नावच नाही इथं. रनरअप होता तो साऊथ आफ्रिका होता लक्षात ठेवा. रनरअप म्हणजे सेकंड पोझिशन. फायनल साऊथ आफ्रिका आणि कशामध्ये? भारतमध्ये झाली. भारताचे पहिले कृषी बुद्धिमत्ता विद्यापीठ कुठं आहे? महाराष्ट्र. ठीक आहे. नेक्स्ट, जपानने प्रक्षेपित केलेल्या नेव्हिगेशन उपग्रहाचे नाव काय? मिचिबिकी 6. ठीक आहे. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे, एतेमाद गदर 380 ही क्षेपणास्त्रे कोणत्या देशानं केलेलं आहे? इराण. एकुवेरिन हा कोणत्या 2 देशाचा संयुक्त लष्करी? एकुवेरिन विसरायचं नाही, पाठ करायचं. एकुवेरिन जो आहे तो भारत आणि मालदीवचा आहे. ठीक आहे. हे बघा मध्ये मालदीव आहे, त्या मालदीव देशाबरोबर आपले जराशे काय झालेले प्रॉब्लेम झाले, भारत आणि मालदीव. कृत्रिम बुद्धिमत्ताच्या बाल शोषणाच्या साधनांना AIचा वापर करून, ठीक आहे, बाल शोषण जर होत असेल त्याला गुन्हा ठरवणारा पहिला देश आहे तो ब्रिटन ठरलेला आहे. कृत्रिम म्हणजे AIचा वापर करून, AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याचा वापर करून. भारतातील पहिले पांढरे वाघ प्रजनन केंद्र मध्य प्रदेश. भारतातील पहिले पांढरे वाघ प्रजनन केंद्र कुठं आहे? मध्य प्रदेश. परत या पानावर 3 महत्वाचे आहेत. एकुवेरिन हे संयुक्त सराव भारत आणि मालदीव. AI आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून लहान मुलांचं शोषण होत असेल तर त्यावर गुन्हा ब्रिटन. आणि 17 भारतातील पहिले पांढरे वाघ प्रजनन केंद्र कुठं आहे? मध्य प्रदेश. त्यानंतर ग्लोबल डिजिटल वेलबिंग इंडेक्स. ठीक आहे. ग्लोबल डिजिटल वेलबिंग इंडेक्स भारत. तांदळाच्या वाढत्या किमती रोखण्यासाठी कोणत्या देशाने अन्न सुरक्षा आणीबाणी घोषित केली? फिलिपिन्स. लक्षात ठेवा हे खूप महत्त्वाचं आहे. 2 देश आहेत, फिलिपिन्स आणि दुसरं जपान. फिलिपिन्स आणि जपान ह्या 2 देशांमध्ये तांदळाच्या किमती खूप वाढलेल्या आहेत. त्यांचं स्टेपल फूड जे आहे ते स्टेपल फूड म्हणजे दैनंदिन वापरातलं फूड जे आहे ते कोणतं आहे? राईस आहे. आणि हे जे राईस आहे त्यांचं दैनंदिन जे स्टेपल फूड आहे त्याच्या किमती खूप मोठ्या प्रमाणात झाल्या आहेत. आणि हे लक्षात ठेवा, इंटरनॅशनल राईस जे रिसर्च एजन्सी जे आहे, इंटरनॅशनल राईस रिसर्च एजन्सी, ती पण फिलिपिन्समध्येच आहे. का? इंटरनॅशनल राईस रिसर्च एजन्सी कुठं आहे? फिलिपिन्समध्ये आहे. तिथं मोठ्या प्रमाणामध्ये तांदळाचं संशोधन केलं असतं. आंतरराष्ट्रीय दर्जाचं संशोधन केंद्र जे आहे ते फिलिपिन्समध्ये. आणि त्याच फिलिपिन्समध्ये तांदळाच्या किमती खूप मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. म्हणून त्याने काय केलेलं आहे? अन्न सुरक्षा आणीबाणी घोषित केलं. म्हणजे 2 गोष्टी आहेत. 2 ठिकाणी तांदूळ जे आहे त्या तांदळाच्या संदर्भात प्रॉब्लेम झालेला आहे. उत्पादन खूप कमी झालेलं आहे, किमती खूप जास्त वाढल्या आहेत. एक आहे जपान आणि दुसरं फिलिपिन्स. पण फिलिपिन्स देशानं काय घोषित केलं? अन्न सुरक्षा आणीबाणी घोषित केलं आहे. आंतरराष्ट्रीय तांदूळ
रिसर्च सेंटर जे आहे ते फिलिपिन्समध्येच आहे. नेक्स्ट हे पण लक्षात ठेवा. ग्लोबल इन्व्हेस्टर समिट कुठं झालं? मध्य प्रदेश. डोगरी भाषा जे आहे ते डोगरी भाषा, आता इथं यांना मरणोत्तर पुरस्कार मिळाले. नाव काय त्यांचं? चमन अरोरा नाव आहे. यांना मरणोत्तर काय मिळालेलं आहे? साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. नेक्स्ट भारतातील पहिले व्हॉट्सअप आधारित हे मनमित्र. भारतातील पहिलं व्हॉट्सअप म्हणजे व्हॉट्सअपचा वापर करून तुम्हाला मदत करण्यासाठी एक गव्हर्नन्स प्लॅटफॉर्म आणलेला आहे. व्हॉट्सअपचा वापर खूप मोठ्या प्रमाणात होता म्हणून त्याने एक गव्हर्नन्सचा प्लॅटफॉर्म आणलेला आहे. राज्य कोणतं आहे? आंध्र प्रदेश. या पानावर काय काय महत्त्वाचं आहे? तर या पानावर महत्त्वाचं आहे तांदळाच्या वाढत्या किमती रोखण्यासाठी अन्न सुरक्षा आणीबाणी फिलिपिन्स, आणि भारतातील पहिले व्हॉट्सअपवर आधारित गव्हर्नन्स प्लॅटफॉर्म जे आहे मनमित्र ते कुठं आहे? आंध्र प्रदेश. नेक्स्ट भारतातील पहिले राष्ट्रीय सहकारी विद्यापीठ त्रिभुवन, त्याचं नाव काय? त्रिभुवन सहकारी विद्यापीठ. कुठं आहे बाबा? गुजरात. नाव काय त्याचं? त्रिभुवन, गुजरात. गुजरातमध्ये कुठं आहे? आणंद. गुजरातमध्ये ठिकाण कोणतं आहे? हे बघा लक्षात ठेवा. 1970च्या दशकामध्ये 1970च्या आहे ते 70च्या दशकामध्ये ऑपरेशन फ्लड जे आहे ते फ्लड आलेलं. ऑपरेशन फ्लड कशाच्या संदर्भात होतं? दुधाच्या संदर्भात होतं. आणि ऑपरेशन फ्लड आहे त्याची मुळात सुरुवात झाली ती कोणत्या? ह्या जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्याचं दुधाचं उत्पादन वाढलं. आणि मग इथलं एक ब्रँड आहे लक्षात ठेवा, तो पण ब्रँड लक्षात ठेवा. अमूल ब्रँड जो आहे तो इथलाच आहे लक्षात ठेवा. ऑपरेशन फ्लड जे आहे ते कशा संदर्भात? दुधाच्या संदर्भात आहे. त्याला आपण काय म्हणतो? श्वेतक्रांती पण म्हणतो. आणि ह्या ऑपरेशन फ्लडच्या संदर्भात एक नाव लक्षात ठेवा, वर्गीस कुरियन. वर्गीस कुरियन जे आहेत ते भारतातील श्वेतक्रांती किंवा दुधाच्या क्रांतीचे जनक कोणाला म्हटलं तर वर्गीस कुरियन. आणि जी सुरुवात कुठं झाली? आनंद या ठिकाणाहून. आणि त्या आनंद जे आहे आनंद त्या ठिकाणी एक सहकारी संस्था आहे त्याचं नाव अमूल आहे. आणि त्याच आनंद या ठिकाणी इथं एक नवीन विद्यापीठ, राष्ट्रीय विद्यापीठ, सहकारी विद्यापीठ स्थापन झालेलं आहे. ठीक आहे, त्याचं नाव आहे त्रिभुवन. आनंद हे ठिकाण कुठं आहे? गुजरातमध्ये. नेक्स्ट एकात्मिक ऑप्टिकल डॅझलर पाळत ठेवण्यासाठी हेलिओस ही प्रणाली जी आहे ती कुणाची आहे? युनायटेड स्टेट्सची आहे. इस्कंदर एम सामरिक क्षेपणास्त्र कुणाचं आहे? रशियाचं आहे. आता रिद्धिमान सहाय्याने निवृत्ती जाहीर केली आहेत. हे क्रिकेटशी संबंधित आहेत. पश्चिम बंगालकडनं आहे आणि ते खेळत होते. कोणत्या राज्याने महरी लाडो ही रेडिओ कार्यक्रम सुरू केलेला आहे? हरियाणा राज्याने केलेला आहे. लक्षात ठेवा, महरी लाडो जी आहे ती कोणत्या राज्यानं? हरियाणा जे आहे ते हरियाणा राज्यानं केलेलं आहे. लक्षात ठेवा, हे महरी लाडो कार्यक्रमचा जर विचार केला, हरियाणा राज्य आहे ते हरियाणा राज्य. नेक्स्ट हे फक्त याच्यात MPSCचे विद्यार्थी लक्षात ठेवा. हा रेडिओ कार्यक्रम आहे, हा कशाशी संबंधित आहे? बेटी बचाओ बेटी पढाओ. बेटी बचाओ बेटी पढाओ हा कार्यक्रम एक सुरू झाला. आणि हे कार्यक्रम जे आहे हे कार्यक्रम सुरू करायचं कारण काय? खूप मोठ्या प्रमाणात ज्या ठिकाणी सेक्स रेशो कमी आहे, लिंग गुणोत्तर कमी आहे, त्याच्या संदर्भात हे बेटी बचाओ बेटी पढाओ कार्यक्रम आहे. मोदी सरकार जे आहे ते मोदी सरकारनं काय केलेलं? हा कार्यक्रम जो आहे तो कार्यक्रम सुरू केला. आणि ह्या कार्यक्रम जे सुरू झालं याच्यामधलं मुख्य उद्दिष्ट काय? हे बघा, भारतातलं सर्वात कमी सेक्स रेशो कमी असणारं राज्य म्हणजे कोणतं आहे? हरियाणा आहे. 2011चं जर तुम्ही 2011च्या लोकसंख्येनुसार बघितलं तर हरियाणा राज्य जे आहे त्या हरियाणा राज्यामध्ये सेक्स गुणोत्तर, लिंग गुणोत्तर जे आहे, सेक्स रेशो जे आहे ते 879 होतं. सर्वात कमी हरियाणामध्ये होतं. म्हणजे तुम्हाला जर प्रश्न पडला की सर्वात कमी लिंग गुणोत्तर कुठं आहे तर पहिलं राज्य आहे हरियाणा राज्य म्हटलं तर. आणि जर केंद्रशासित बघितलं तर कोणतं म्हणणार आहे? दमन-दीव म्हणणार आहे. केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? दमन-दीव. कशानुसार? 2011 नुसार. आत्ता सुद्धा कमीच आहे. हरियाणाचं 2011च्या जनगणनेनुसार जर बघितला तर 900च्या आत आहे. लक्षात ठेवा, 879 आहे. चेक करा तुम्ही किती आहे, आकडा किती आहे तो बघा तुम्ही, लिंग गुणोत्तर. आणि दमन-दीवचं 700च्या आत आहे. लक्षात ठेवा, सेक्स रेशो 1000 मुलांमागे असणाऱ्या मुलींची संख्या, त्याला आपण काय म्हणतो? लिंग गुणोत्तर म्हणतो किंवा सेक्स रेशो म्हणतो. आता बेटी बचाओ बेटी पढाओ जो आहे कार्यक्रम सुरू झाला, मोदी सरकार जे आहे ते मोदी सरकार ज्यावेळी 2014ला आलं त्यानंतर मोदी सरकार आहे ते मोदी सरकारनं बेटी बचाओ बेटी पढाओ कार्यक्रम सुरू केला. त्याच्या अंतर्गत महरी लाडो हा रेडिओ कार्यक्रम आहे. आणि महरी लाडो ह्या रेडिओ कार्यक्रमामध्ये आहे ते कोणत्या राज्याशी संबंधित आहे? हरियाणा राज्यामध्ये. मुली आहेत ते मुलींचं बद्दल थोडंसं काय केलं जातं? सांगितलं जातं. नेक्स्ट उत्तर भारतातील पहिला 1 मेगावॅट क्षमतेचा ग्रीन हायड्रोजन प्लांट हिमाचल प्रदेश. उत्तर भारतातील म्हणतात. लक्षात ठेवा, कोणत्या राज्य सरकारने अडीकल? ब्रेल सक्षम भारतीय संविधान स्टार करायचं? कर्नाटक. ब्रेल सक्षम म्हणजे काय? ब्रेल लिपी असते, आंधळी लोक जे असतात त्या आंधळ्या लोकांना वाचण्यासाठी ब्रेल लिपी असते. त्या ब्रेल लिपीचं पहिलं सक्षम भारतीय संविधान कुणी तयार बनवलं? कर्नाटक. सगळ्यात पहिल्यांदा ॲक्च्युली संकल्पना आलेली महाराष्ट्रामध्ये आलेली.
2018 साली महाराष्ट्रामध्ये आलेली ही संकल्पना लक्षात ठेवा. संविधान आहे ते संविधान रेड करण्यासाठी ब्रेल लिपीचा वापर करतात, म्हणजे जे अंध लोक आहेत ते अंध लोक सुद्धा काय करू शकतात, ते वाचू शकतात ते स्पर्शाद्वारे. आणि मग नंतर आता अलीकडंच कुठलं राज्य आहे, कर्नाटक. त्यानंतर दुसरं राज्य एक होतं, महाराष्ट्र एक होतं, वेस्ट बेंगाल होतं, आणि त्याचबरोबर ओडिसा जे राज्य आहे त्या ओडिसा राज्याचे तत्कालीन जे चीफ जस्टिस होते हायकोर्टचे, उच्च न्यायालयाचे जे चीफ जस्टिस होते, त्या उच्च न्यायालयाच्या चीफ जस्टिसनं काय केलेलं, एक ब्रेल लिपीचा वापर करून तयार केलेलं कॉन्स्टिट्यूशन जे आहे ते त्यावेळी त्यांनी प्रकाशित केलं. पण तुम्ही फक्त लक्षात ठेवा, महाराष्ट्र, वेस्ट बेंगाल आणि आता सध्या बघितलं तर कोणतं सांगणार आहे, कर्नाटक सांगणार आहे. बातम्यामध्ये दिसणारी ग्रेट योजना कशाशी संबंधित आहे, कापड पाठ करायचं. मध्य प्रदेशातील कोणत्या शहरामध्ये सर्व सार्वजनिक ठिकाणी भीक मागण्यावर बंदी घालण्यात आली, अर्थातच भोपाळ आणि इंदोर आहे. भारतातलं सर्वात स्वच्छ शहर मानलं जातं इंदोर शहर मानलं जातं. अलीकडे अहवालानुसार मोबाईल उत्पादन भारताची जागतिक क्रमवारी दुसरी आहे, सर्वात जास्त 2 नंबर भारत आहे. ठीक आहे. नेक्स्ट, ब्ल्यू घोस्ट लॅडर. ठीक आहे, कोणत्या कार्यक्रमाचा भाग आहे, आर्टेमिस प्रोग्राम. आर्टेमिस प्रोग्राम काय आहे, तर जसं हे अंतराळाशी संबंधित आहे, ठीक आहे, मूनशी संबंधित आहे. नॅविक, जसं GPS सिस्टीम आहे तसं, जसं GPS आहे ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम, तसं भारताने विकसित केलेली कोणती आहे, नॅविक आहे. कुणी विकसित केले, इस्रोने विकसित केले. डबल स्टार लक्षात ठेवा, नॅविक. ठीक आहे. आपण मराठीमध्ये म्हणताना नाविक असं म्हणायला पाहिजे, पण ॲक्च्युली फुल फॉर्म त्याचा काय आहे, नॅव्हिगेशन विथ इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हणतो आपण. नेक्स्ट, आयुष मंत्रालयाने शतावरी उत्तम आरोग्यासाठी एक नावाची मोहीम कुणासाठी आहे, महिलांच्या आरोग्यासाठी आहे. ठीक आहे. NSDC नॅशनल स्किल डेव्हलपमेंट काउन्सिल, ठीक आहे, यांनी काय केलेलं आहे, एक अकॅडमी काढलेली आहे. कुठं काढलेली आहे, ग्रेटर नोएडा. भारतातील पहिल्या उभ्या द्विमुखी सौर प्रकल्प कुठं आहे बाबा, नवी दिल्ली. कोणत्या राज्य सरकारने वंचित कुटुंबातील महिलांना सक्षम करण्यासाठी जी सफल, आता जी फॉर काय आहे, तर ऍक्च्युली हे गुजरातचं मॉडेल आहे. लक्षात ठेवण्यासाठी कुठलं मॉडेल आहे, जी सफल गुजरातचं मॉडेल आहे. महिलांना सक्षम बनवण्यासाठी, वंचित कुटुंबातील महिलांना सक्षम करण्यासाठी गुजरातचं मॉडेल आहे. नेक्स्ट, अलीकडे कोणत्या देशाने mRNAचा वापर करून कर्करोगाची लस बनवली, रशिया. ठीक आहे. थिरुवल्लूर नावाचे एक तमिळ काय होते, कवी होते, त्यांचा एक पुतळ्याचं अनावरण झालेलं आहे. कुठं झालेलं आहे, फिलिपिन्स. फेब्रुवारी 2025 मध्ये संयुक्त प्रादेशिक अधिकृत भाषा परिषद जी आहे ती कुठं झालेली आहे, जयपूर. विधानसभेत भाषांतर प्रणाली असणारे भारतातील भाषांतर करणारी प्रणाली, म्हणजे मी एखाद्या भाषेत बोललो तर तिथं त्याला पाहिजे त्या भाषेमध्ये त्याला ट्रान्सलेट होऊन किंवा भाषांतर होऊन भेटणार आहे, ते राज्य कोणतं आहे, उत्तर प्रदेश. आता काय केलं, इथून पुढं 2 MPSCच्या धर्तीवर काही प्रश्न बनवलेले आहेत. आता याचं उत्तर बघा, वैलपैकी सर्व आहे. वैलपैकी सर्व म्हणजे आपण डायरेक्ट वाचूनच दाखवूया. डी गुकेश तमिळनाडूचे आहे, बरोबर. हरमनप्रीत सिंग हॉकी खेळाशी संबंधित आहे, ठीक आहे, बरोबर. प्रवीण कुमार हे पॅरा ॲथलेटिक्स आहेत, 2024 मध्ये त्यांना ऑलिम्पिकमध्ये पदक मिळालेलं, बरोबर. मनू भाकर नेमबाजी खेळाडू आहेत, त्यांना 2025 मध्ये पदक मिळालेलं. हे सगळे जे आहेत ते सगळे काय आहेत, बरोबरच आहेत. ठीक आहे. शेवटचा जो आहे ते शेवटच्या टप्प्यात जो आहे आपण त्यानंतर 98 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मगाशी जे आहे ते मगाशी आपण डिस्कशन केलेलं आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि मगाशी जे डिस्कशन केलेलं आहे त्याच्या आता इथं बघा एकच याच्यातलं पहिलं जे आहे ते थोडंसं काय झालं, इथं नंबरिंग जे आहे ते नंबरिंग झालेलं नाही आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. नेक्स्ट, निविद्या कंपनीने जनुकीय संशोधनासाठी कोणत्या शक्तिशाली AI प्रणालीचं अनावरण केलेलं आहे, त्याचं नाव काय, इवो आहे, इवो. ठीक आहे ना, उत्तर काय त्याचं, इवो. पायलटसाठी इलेक्ट्रॉनिक कार्मिक परवाना EPL जे आहे ते सुरू करणारा चीन नंतर भारत हा दुसरा देश ठरलाय, लक्षात ठेवा, पायलट लोकांसाठी. कोणत्या राज्य सरकारने भावांतर भरपाई योजना सुरू केलेली आहे, तर हरियाणा राज्याने केलेला आहे. आणि सर्वात शेवटचं म्हणजे काय, पुसा कृषी विज्ञान मेळा, नवी दिल्ली. आता हे पुसा जे आहे ते ठिकाण आहे आणि तिथं एक ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी आहे, ब्रिटिशांच्या काळात स्थापन झालेली एक ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी आहे. कृषीच्या संदर्भात संशोधन करण्यासाठी ब्रिटिशांनी पुसा या ठिकाणी काय केलेलं आहे, त्यावेळी कृषीच्या संदर्भात काय करण्यासाठी, संशोधन करण्यासाठी ब्रिटिशांनी तिथे एक संस्था सुरू केलेली. मग त्यापासून ते पुसा हे कृषीच्या संदर्भातलं सर्वात महत्त्वाचं ठिकाण झालं आहे. इथं काही पॉईंट्स आहेत ते पॉईंट्स आलेले नाही आहेत तांत्रिक अडचणीमुळं, पण हे सगळे 100 प्रश्न आहेत ते आज डिस्कस केलेले आहेत. मागच्या जानेवारीचे 100 प्रश्न डिस्कस केले, आता फेब्रुवारीचे 100 प्रश्न जे आहेत ते डिस्कस केले आहेत. तरी सर्वांनी ह्या सगळ्या गोष्टींचा लाभ घ्यावा. धन्यवाद.